नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत. मी अतुल कवितके. मॅथ क्रॅश कोर्ससाठी मॅथ्स हा सब्जेक्ट तुमच्यासमोर ऑलरेडी चालू केलेला आहे. मी 2 चॅप्टर आपले उरकलेले आहेत. आता मी आज तिसरा चॅप्टर घेतो. खूप इंटरेस्टिंग आहे मॅट्रिक्स. याला वेटेज आहे 4. 2 क्वेश्चन दरवर्षी एक्झामला येतात पहा, सीईटीच्या एक्झामला आहेत. ते 4 मार्क ऑलरेडी आपले 4 मार्क फिक्स झालेले आहेत लिमिट कंटिन्युटीमुळे. आणि हे 8 मार्काचं तुमचं विदिन 3 डेजमध्ये झालं. दररोज 2 मार्क फिक्स करायचं प्लॅनिंग केलं. काही दिवसाचा कोर्स आहे, 2 किंवा 3 मार्क आपले फिक्स होतील दररोज. 100 मार्क आपले ऑटोमॅटिक क्रॅश कोर्समध्ये कंप्लीट होऊन जातील. ओके, मॅट्रिसेस चालू करतो. हा चॅप्टर खूप जणांना आवडता चॅप्टर आहे. काय म्हणते सर सोपा आहे, आम्हाला जमतोय, परंतु इनवर्स काढायला थोडा त्रास होतो 3/3चा. इनवर्स ॲडजॉईंटसाठी आपण एक शॉर्ट ट्रिक तयार केले. त्या शॉर्ट ट्रिक्समुळे तुम्हाला वेळ कमी लागेल. तसेच हा चॅप्टर पक्का होऊन जाईल. त्यामध्ये थोडेसे रूल्स आहेत, काही त्याचा थोडासा स्टडी करावा लागेल तुम्हाला. काही प्रॉपर्टीज मॅट्रिसेसच्या तेवढाच एक्स्ट्रा अभ्यास आहे, बाकी विशेष दम नाही. पण म्हणजे तुम्ही रेग्युलर मॅट्रिसेस केला त्यापेक्षा हा सोपा, 12वीला जो रेग्युलर मॅट्रिसेस केला त्यापेक्षा हा अतिशय सोपा जाईल. ओके, तर स्टार्ट करूया. मॅट्रिसेस मॅट्रिसेस म्हणजे इट इज ओनली अरेंजमेंट. नंबर ऑफ सिस्टीमची फक्त अरेंजमेंट. अरेंजमेंटला जर तुम्ही मॉड घेतला तर त्याचं रूपांतर डिटर्मिनंट म्हणून होतं. तर 11चं डिटर्मिनंट परत करायची गरज आहे का नाही, तुम्हाला टेम्पररी लागेल तेवढं मी सांगतो. तर 11चं मॅट्रिसेस पूर्ण करायची गरज आहे का नाही, तुम्हाला मॅट्रिसेसचा प्रॉडक्ट लागेल, काही टाईप्स ऑफ मॅट्रिसेस काही लागतील, तेवढे मी बरोबर घेतोय ऑन द स्पॉट. आणि ज्यावेळेस बेसिक लागेल त्यावेळेस विथ बेसिक आपला हा कोर्स चालू आहे. फक्त मी 12वी CET शिकवत नाही आहे, त्याच्यावर बेसिक कन्सेप्ट पण तुमचे क्लिअर करतो. त्यामुळे तुम्ही जर हे मी घेतलेले क्वेश्चन्स रिपीट केले घरी जाऊन किंवा परत रिपीट मारले तर तुम्हाला निश्चितच कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला CET अवघड वाटणार नाही. ओके, स्टार्ट करूया. पाहता लक्ष द्या. पहिल्यांदा इनवर्स ऑफ मॅट्रिक्स पाहूया. व्हॉट इज मिनिंग ऑफ इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, ट्राय टू अंडरस्टँड. तुमचा इनवर्स ऑफ मॅट्रिक्सच माहिती नाही, काय इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट द ऑफ मॅट्रिक्स. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट द काय पहा इनवर्स असा मॅट्रिक्स. सपोज तुम्हाला मी असं दिलं मॉड ऑफ A इक्वल टू 5 आहे. मॉड ऑफ A इक्वल टू 5, मॉड ऑफ A इक्वल टू 5 आहे. फाइंड सच अ मॅट्रिक्स हुज व्हॅल्यू इज 1/. म्हणजे 5चा रेसिप्रोकल काय येतो 1/. रेसिप्रोकल म्हणजे काय, उलट केलं गुणाकार व्यस्त. मराठीमध्ये गुणाकार व्यस्त, इंग्लिशमध्ये काय रेसिप्रोकल. असा असा मॅट्रिसेस शोधा. फाइंड सच अ मॅट्रिक्स, फाइंड सच अ मॅट्रिक्स whose value is 1/5. Then mod of A inverse is equal to 1/mod of. मॉड म्हणजे मॅट्रिक्सचं रूपांतर डिटर्मिनंट मध्ये. ओके, इनवर्स साठी काय महत्वाची कंडिशन आहे पहा, टू फाइंड इनवर्स महत्वाची कंडिशन आहे पहा. A इनवर्स A is not equal to 0 पाहिजे. If A is a singular matrix, म्हणजे काय, A is a singular matrix, then A inverse does not exist. So what is meaning of singular matrix? Singular matrix चा अर्थ होतो पहा mod of A equal to 0. Mod of A equal to 0, then it is called as singular matrix. Singular mod of A जर नॉट इक्वल टू 0 असेल तरच A इनवर्स एक्झिस्ट आहे, अदरवाइज A इनवर्स आपण काढू शकतो. त्या कन्सेप्टवर पण काय काय क्वेश्चन येतात. पहिलाच क्वेश्चन पहा, 2 - 2 2 मॅट्रिसेस दिले आहेत आपल्याला. मॅट्रिक्सचं सिंग्युलर मॅट्रिक्स होता पहा. मॅट्रिसेस हे काय होतं पहा, मॅथ्स मॅट्रिक्स. हे काय होतं पहा, प्लुरल होतं. 2 मॅट्रिसेस दिले आपल्याला. त्याने विचारलं A इनवर्स इज इक्वल टू B आहे का.
बी इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. तर ए इनवर्स इक्वल टू बी इनवर्स आपण शिकलो नाही. आपण अगोदर मॉड ऑफ ए काढूया. मॉड ऑफ ए काय पहिलाच क्वेश्चन. मॉड ऑफ ए कसा काढतात आठवत असेलच तुम्हाला. व्हेरी सिम्पल आयडिया. क्रॉस मल्टिशन करायचं. क्रॉस 2 × 2. ज्यांचं वीक आहे त्यांना पण मी सांगतो 2 × 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये. -2 × -2 टू मायनस 2 टू 4 हे 4 येईल. बे दोन्ही 4 मराठी. मायनस मायनस प्लस इथं परत मायनस. 4 - 4 इज इक्वल टू 0. आणि आपली कंडिशन काय, मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 तरच इनवर्स आन्सर येऊ शकतो. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. पण ह्याच्यामध्ये पटकन आन्सर लिहायची घाई करू नका. ह्याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन आहे बोथ बी अँड सी. बी इनवर्स पण आपल्याला चेक करावं लागतं. मॉड ऑफ बी पाहूया. मॉड ऑफ बी काय पहा. अगेन सेम आयडिया. मॉड ऑफ बी पहा इथं बघा. 1 × 1 मायनस 1 × 1. 1 1 × 1 -1 इज इक्वल टू 0. 0 आन्सर आला. दोन्ही 0 आल्या. मॉड ऑफ ए पण 0 आला. मॉड ऑफ बी म्हणजे ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, बी इनवर्स ऑल्सो डज नॉट एक्झिस्ट. बोथ आन्सर्स. आन्सर काय पहा, बोथ बी अँड सी. देअरफॉर आन्सर इज अ डी. ओके, या पद्धतीने. तर हा इनवर्स ऑफ मॅट्रिक्स हा आपण पॉईंट नंतर घेणार आहोत. लक्षात. हा थोडासा मी किंचित बाजूला ठेवतो याला आणि पुढे जातो. हा लास्टला घेऊ आपण. लास्टला म्हणजे मिडलला घेऊया. हे लक्षात आलं तुमच्या कसं करायचं ते. आयडिया क्लिअर झाली पहा. इनवर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, असा मॅट्रिक्स ज्याची व्हॅल्यू जी मॉड ऑफ ए त्याचा रिसिप्रोकल आला पाहिजे. आणि मॉड ऑफ इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी काय लागतं पहा, मॉड ऑफ इज नॉट इक्वल टू 0. 0 असेल तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. इथं म्हटलं पहा, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, बी इनवर्स डज नॉट एक्झिस्ट वर क्वेश्चन काय येतात. ओके, हा पहिला कन्सेप्ट आहे पहा. इनवर्स कधी होतो, ज्यावेळेस मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असेल त्याच वेळेस. पहिला कन्सेप्ट क्लिअर. त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आणि मी पुढच्या क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन राहिलेला आपला, पण मी नंतर मिडलला घेतो पहा त्याला. टेक द स्क्रीन. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. परत आलं पहा ए बी इनवर्स. बी इज द इनवर्स ऑफ बी इंटू ॲडजॉइंट. ओके, अगोदर इनवर्स कसा काढायचा 2/2चा एक शॉर्टकट शिकू. 2/2चा मॅट्रिसेस दरवर्षी आलेला आहे. 2/2 मॅट्रिसेस तुम्ही पक्के करा एकदम फायनल. दरवर्षी एक 2/2 म्हणजे काय, 2 रो आणि 2 कॉलम. बघा, तर इथं 3 रो आले, 3 कॉलम आले. ओके, अगोदर ए बी फाइंड आउट करूया. म्हणजे ए बी कसं फाइंड आउट, ए इंटू बी. तर ए इंटू बी विसरलो मी. व्हेरी सिम्पल आयडिया. क्वेश्चन 3 पहा. ए इंटू काय काय ना प्रॉडक्ट येत नसेल तर आता थोड्या वेळातच येईल पहा. आय एम रायटिंग बोथ मॅट्रिसेस 4 3 2. अकराचा बेस आहे पण आपल्याला लागेल पहा. -1 2 0. त्याला मल्टिप्लाय करायचं. 1 2 -1 0 आणि तिसरं काय पहा 1 - हाऊ टू टेक द प्रॉडक्ट. व्हेरी सिम्पल आयडिया. द हॉरिझॉन्टल फर्स्ट रो ऑफ हॉरिझॉन्टल मल्टिप्लाय बाय व्हर्टिकल. आडव्याला उभीने मल्टिप्लाय करायचं. कसं करायचं, आडव्याला उभे म्हणजे कसं, सर ही लाईन पहिल्याशी मल्टिप्लाय झाला पाहिजे. काय कायचं वीक असेल तर कवर होईल. आता थोड्या वेळात लक्ष द्या. 4 इंटू प्लस काय केलं इथला फर्स्ट घेतला, आडव्यात म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन मधला एक घेतला, रो मधला, आणि कॉलम मधला पहिला घेतला. रो मधला सेकंड घ्या, कॉलम मधला सेकंड घ्या. 3 2 प्लस 2 इंटू 1. याने याला मल्टिप्लाय केल्यानंतर परत तिकडं याला पण मल्टिप्लाय करायचं व्हर्टिकलला. 4 इंटू 2 बघा, पहिल्याशी प्लस 3 इंटू 0 प्लस 2 इंटू -2. हा मॅट्रिक्स झाला. परत एकदा तेच घ्यायचं. आता ही लाईन घ्या, या लाईनीने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. -1 इंटू 1. एवढं सगळं डिटेल यायची गरज नाही. ज्याला फास्ट येतं त्यांनी डायरेक्ट करू शकता. 2 इंटू -1 अँड 0 इंटू 1. बघा, -1 इंटू 1 आलं, 2 इंटू -1 आलं, 0 इंटू 1. ती साईड इथं वापरा. -1 इंटू 2, 2 इंटू 0 अँड 0 इंटू 1. -4 -3 प्लस 2 8 प्लस 0
-1 -2 प्लस 0 -2 2 इंटू 0 0 प्लस. तर मॅट्रिक्स सोपा झाला हो. 4 + 2 6 -3 3 आला. 8 -4 -1 -2 -. तर मेन ट्रिक तुम्हाला सांग, हे ए टू बी करून घेतलं आपण. कसा केलं तुम्हाला समजण्यासाठी ए बी दाखवलं. मेन ट्रिक्स तुम्हाला शिकवायची. मेन ट्रिक्स काय, हाऊ टू टेक द ए बी इनवर्स. ए बी इनवर्स काढण्याची एक सुंदर ट्रिक आहे पहा. मी मुद्दाम वेगळा मार्क करतो पहा, लक्षात ठेवा. हाऊ टू फाइंड, सपोज ए इज ए बी. ए मॅट्रिक्स काय पहा, ए बी डी. ऍडजंट ऑफ ए कसा येईल पहा, ऍडजंट ऑफ ए. लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे. ऍडजंट ऑफ ए, डी इकडे ट्रान्सफर करा, ए खाली घ्या. म्हणजे काय केलं पहा, ह्यांनी फक्त जागा बदलली. डी वर गेला, ए खाली आला. हे आहे त्या जागेत ठेवा, फक्त साईन बदला. हे मॅट्रिक्स 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढणं फार सोपं आहे. फक्त जागा आदला बदल करा. इकडे बोलवायचं ए, फक्त बदल झालं. ऍडजॉइंट आहे. इन्व्हर्स कसा काढणार, इन्व्हर्स फक्त सोपा आहे. 1/mod आहे तसंच घ्यायचं. डी इकडं, ए इकडं, साईन बदला फक्त. -b. हा शॉर्टकट फार महत्वाचा. ऍडजॉइंट ए कसा काढला पहा, डी इकडे घेतला, ए -b सेम आयडिया. डी एच्या जागी घेतला, ए डीच्या जागी, म्हणजे दोघांनी जागा बदलली आणि हे हाय तसंच ठेवायचं, फक्त साईन बदलाय. फक्त 1/mod इन्व्हर्सला. ऍडजॉइंट डायरेक्ट असं. ऍडजॉइंट आणि इन्व्हर्स काढायची ट्रिक फार महत्वाची. याच्यावर एक क्वेश्चन दरवर्षी येतो. 21 पासून पाहूया. 21 ला आला, 22 ला आला, 23 ला आला, 24 ला. बऱ्याच 15 एकाच वेळेस जवळजवळ 15 पेपर्स असतात पहा वेगवेगळ्या शिपमध्ये. 15च्या 15 पेपर्समध्ये 2x2 मॅट्रिक्स इन्व्हर्स आलेलं. म्हणजे तुमचे 2 मार्क फिक्स होण्याचे शॉर्टकट फार अतिशय इम्पॉर्टंट. तर कसं करता येईल, आता याचं इन्व्हर्स काढायचं. हा सपोज काय पहा, तुमचा ए बी आहे, हा ए बी पहा. तर मला ए बी इन्व्हर्स काढायचं. ए बी इन्व्हर्स काढण्या अगोदर मॉड ऑफ ए बी काढूया. मॉड ऑफ ए बी कसा करता येईल पहा, 3 इंटू मायनस 3 इंटू -2 -6. This minus become positive. 3 4s are 12. 12 minus 6 is equal to 6. This is the answer. Mod of AB काय मिळालं, 6. आता हाऊ टू टेक द ए बी इनवर्स, व्हेरी सिंपल आयडिया. ए बी इनवर्स इज इक्वल टू 1/mod of ए बी. आणि आत्ता सांगितलेले आयडिया काय आयडिया पहा, -2 इकडे घेऊया, 3 ओनली चेंज द पोझिशन पहा. 3 इकडे आला, मायनस. हाय तसं ठेवायचं, फक्त साईन बदल. मायनस ऑलरेडी मायनस आहे, -1/mod of. mod of ए बी किती पहा, 1/6. 1/6 -2 -4 3 3. तर आन्सर चेक करूया. -2 कधी कधी मायनस साईन बाहेर काढतात पहा, ते लक्षात. मायनस साईन बाहेर काढलं तरी जमलं पाहिजे. -2 -4 बघा, पहिलेच आन्सर बघा 3 3. इथं काढलेलं नाही काहीच. -2 चेक द आन्सर. 1/6 ॲज इट इज, -2 कधी कधी क्वेश्चनचा आन्सर काढल्यानंतर खूप घाई करायची नाही. चारही ऑप्शन्स फसवे असतात. चारही ऑप्शन थोडं थोडं चेंज असतो, स्लाइटली चेंज. तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. ओके, व्हॉट इज द करेक्ट आन्सर, ए इज द करेक्ट आन्सर. 1/6 -4 3 दिस व्हेरी इम्पॉर्टंट ट्रिक्स. काय काय शिकलो आत्तापर्यंत पहा, 2 पॉईंट शिकलो. पण इनवर्स कधी काढता येतो, त्यावेळेस ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल. व्हॉट इज मिनिंग ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, मॉड ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल, त्याच वेळेस इनवर्स. अदरवाईज, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट काय पाहिला आपण, 2x2चा इनवर्स कसा काढायचा, व्हेरी सिंपल आयडिया. डी इकडे घेतला, ए इकडे घेतला, ऍडजॉइंट आहे. ए इनवर्सला फक्त मॉड, म्हणजे ए इनवर्स विचारल्यानंतर पहिल्यांदा मॉड ऑफ ए काढून घ्या. त्याच्यावर भरपूर क्वेश्चन्स आहेत पहा, जेवढे कराल तेवढे. ओके, तर हा 3x3 मॅट्रिक्स आला. हा आपण नंतर घेणारच आहे पहा, 3x3 मॅट्रिक्स. जे 3x3 मॅट्रिक्स आहे त्यानं मिडलला घेतोय पहा, अगोदर 2x2 मॅट्रिक्स. तर ह्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. काय काय नाही, मल्टिप्लिकेशन डायरेक्ट येत असलं तर नो नीड ऑफ रायटिंग ऑल स्टेप्स, डायरेक्टली राईट डाऊन इन दिस वे. तर हाऊ टू टेक इन दिस वे डायरेक्टली सांगतो तुम्हाला. फटाफट कसं करायचं, व्हेरी सिंपल. 4 1 4 -3. 4 मधून 3 गेल्यानंतर 1 राहतो, 1 + 2 3 आलं.
ओके, सेम टू सेम आयडिया. 4 ह्याला मल्टिप्लाय करा, 4 टू 8, 3 इंटू 0 0 येतं सर, 2 8 मायनस 4 दिस इज 10. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे पटकन एवढ्या सगळ्या स्टेप करण्यापेक्षा वेळ वाचव, कारण सीईटीला वेळ वाचवणं महत्त्वाचं आहे. खूप लेंथली हळूहळू केलं तर हे वेळ कसं काय वाचवता येईल ह्याला खूप प्रॅक्टिस लागते. शॉर्टकट 3 आयडिया सांगतो. ट्रिक्स वापरायच्या, स्पीड वाढवायचा, स्पीडसाठी प्रॅक्टिसची गरज आहे लक्षात, आणि PYQ सोडू. त्या 3 आयडिया सीईटी बरोबर कवर होईल. त्यातला अगोदरचा क्वेश्चन 2 मागा आणि क्वेश्चन 4 पण मी 3x3 मॅट्रिक्स मी मिडलला घेतो. ओके, हे तुम्हाला समजलं असेलच. त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आवश्यक असेल. ओके, ज्याला समजलं ते डायरेक्ट कधी पण लेक्चरला बसताना नोटबुक घेऊन बसा. डायरेक्ट काहीतरी पिक्चर बघतोय अशा रीतीने बसू नका. नोटबुक आपल्या जवळ पाहिजे. ज्या ज्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते लगेच राईट डाऊन करायचं. ज्या त्यावेळेस मी स्क्रीनशॉट सांगेल त्यावेळेस लिहून घ्यायचं. तुमचा हा पॉईंट स्ट्रॉंग असेल तर डायरेक्ट हे लिहिलं तरी चालतं. हा पॉईंट वीक आहे तर स्टेप बाय स्टेप कसं आलं ते पण सांगा. मी तुम्हाला फक्त सीईटी घेत नाही, 11वी 10वीचा जो तुमचा बेस कच्चा राहिलेला आहे तो पण कव्हर करतो. जाऊया नेक्स्ट पॉईंटकडं, नेक्स्ट पेजकडं. 2x2चा इन्व्हर्स कसा काढायचा तुम्हाला आयडिया आलेली आहे. परत आला पहा द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. सम ऑफ कोफॅक्टर्स हे सोपं आहे, हे नंतर घेऊ आपण. पण ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स कसं काय आत्ता शिकलो आपण, एकदम सोपं आहे, व्हेरी सिम्पल. सर शिकवा आम्हाला. शिकवायची गरज नाही, तुम्ही करू शकता, पण तरी सुद्धा सांगतो ॲडजॉइंट ऑफ ए. आत्ताची ट्रिक वापरायची पहा. आत्ताची ट्रिक काय लक्षात घ्या. आत्ताची ट्रिक एवढीच आहे की ॲडजॉइंट ऑफ ए बी कसं काढायचं पहा. ॲडजॉइंट ऑफ ए बी, ॲडजॉइंट ऑफ ए काढायचं. व्हेरी सिम्पल आयडिया. ॲडजॉइंट ऑफ ए 2 - 3 ए दिलं आहे पहा तुम्हाला. मी तुम्हाला आता सांगितलं ॲडजॉइंट ए काढण्याची एक सोपी आणि सुंदर पद्धत सांगितली पहा. ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू चेंज द पोझिशन 5 and 2 आणि चेंज द साईन. ह्याचं अजिबात पोझिशन बदलायची नाही, काय नाही. -3च्या जागी +3, +3च्या 5 3 -3 2 5 3 ॲडजॉइंट सांगितलं. 5 3 -3. सर इथं मॉड ऑफ ए नाही आला का? इन्व्हर्सला मॉड ऑफ ए येतो पहा. ॲडजॉइंटला मॉड ऑफ ए येतो. त्यांनी मुद्दा मॉड ऑफ ए काढून पण दिला तो फसवण्यासाठी. व्हॉट इज द आन्सर? 5 3 2. व्हेरी सिम्पल आन्सर. दिस इज 5 3 तर हा सम ऑफ कोफॅक्टर्स आहे. कोफॅक्टर्स 3/3 इन्व्हर्स. आय विल टेक नेक्स्ट पॉईंट. हा बेसिक आहे पहा. हा कोफॅक्टर्स तुम्हाला स्पीडली काढायचं पण आयडिया सांगतो पहा. 1चाच कोफॅक्टर काढायचा. सम ऑफ कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ सेकंड रो ऑफ द मॅट्रिक्स. सेकंड रो म्हणजे काय पहा, हे बघा हा रो, त्याचा सम ऑफ कोफॅक्टर घ्यायचा. फक्त ह्याचाच घ्यायचा. कोफॅक्टर घेताना एक सोपी आयडिया पहा, हा शिकून टाकतो. छोटा पॉईंट आहे, एकदम इझी येईल पहा. कोफॅक्टर घेताना आपण 12वी सायन्सला ऑलरेडी पाहिलं, पण तरी सुद्धा काय कायचं 12वी सायन्सला वीक असेल. आय विल टेल. व्हेरी सिम्पल आहे. -2चा कोफॅक्टर घेताना ही हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन तात्पुरती रिमूव्ह करा. हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन कोणती? व्हर्टिकल लाईन रिमूव्ह करायची. काय शिल्लक? तर आय गॉट व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी सिम्पल मॅट्रिक्स. व्हॉट इज दॅट? 0 1. बघा मी काय देतो, 0 1 2 हे सॉल्व करा. 0 1 2 1 कसं येतं पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 0 × 1 0. व्हॉट इज आन्सर? हा कसा काढायचा म्हणलं परत एकदा सांग. ही लाईन सोडली, तुम्हाला -2चा काढायचा. -2च्या हॉरिझॉन्टल लाईन कव्हर करायची, हेल्लं घ्यायचं फक्त. एक मिनिट थोडं परत एक सांग. -2चा तुम्हाला कोफॅक्टर घ्यायचा. रिमूव्ह दिस लाईन, ऑल्सो रिमूव्ह दिस. व्हॉट इज रिमेनिंग? नॉट दिस, नॉट इज दिस. हे नाही येणार. आय विल रिपीट अगेन. पाहता कसं होतं. -2चा तुम्हाला घ्यायचा. -2चा कोफॅक्टर घ्यायचा पहा. -2चा कोफॅक्टर घेतल्यानंतर काय पहा, 3 2 2 1 राहील. तर 0चा कोफॅक्टर घ्या. 0चा कोफॅक्टर ही लाईन सोडा. आता थांबा, हे अगोदर बघूया. 3 1 3 -2 2 4. बघा काय 3 1 3 2 2 4 मराठी. व्हॉट इज द आन्सर? तर मला 0चा कोफॅक्टर, कारण त्यांनी सांगितलं सेकंड रो ऑफ द मॅट्रिक्स. त्याला रो म्हणतात पहा, आणि आडव्याला काय म्हणतात? तर 0चा मला घ्यायचं. 0चा घ्यायचा, कसं घ्यायचं पहा, दाखवतो तुम्हाला मी. पाहता 0चा तुम्हाला कोफॅक्टर घ्या. 0चा कोफॅक्टर घेता. रिमूव्ह दिस, टेम्पररी रिमूव्ह करा. काय रिमूव्ह करणार पहा,
आणि काय करणार पाहिजे, शिल्लक राहिलं. शिल्लक राहिलं पहा इथं लिहितो मी 1 2 5 1 2 आणि 5. तर 1 1 जा 1, 5 2 जा 1 -10. तर आता 1चं घ्या, ती साईड आहे. टेम्पर ही लाईन रिमूव्ह करा. काय राहतं शिल्लक पहा, ही लाईन रिमूव्ह 1 3 5 1. बघा परत एक्झाम ह्याचं घ्यायचं बघा, कशाचं घ्यायचं, 1चं घ्यायचं. ही लाईन कव्हर करा, ही 1 3 2. व्हॉट इज आन्सर 13. त्यांनी सांगितलं सम ऑफ को फॅक्टर्स ऑफ द तिघांची सम -1 करतो -9. सगळं मायनस असेल तर आन्सरला मायनस साईन करायचं. 13 + 9 22 22 + 3 1. व्हॉट इज द फायनल आन्सर. को फॅक्टर कसा काढायचा, त्यांनी सेकंड रोचा काढायला सांगितलं. हे फक्त लाईन ड्रॉप करायचं. ह्याचा को फॅक्टर काढताना ही लाईन ड्रॉप करायची. अशा प्रकारे 3 मॅट्रिक्स 3 डिटरमिनंट दाखवले. त्याची व्हॅल्यू काढली तिघांची ॲडिशन करून तुम्हाला हे कसं करायचं आता सांगितलं. 3rd आणि 4th क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल, आय होप सो. आरामशीर व्यवस्थित ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पुढच्या क्वेश्चन. हा मॅट्रिक्स सोपा चॅप्टर इझी आहे. तर काय आवड आहे याच्यामध्ये, थोड्याशा प्रॉपर्टीज थोड्याशा अवघड आहे. त्याची प्रॅक्टिस केली बरोबर. लक्षात प्रॉपर्टीज मी लास्टला घेतोय, शेवटचा पॉईंट महत्त्वाचा होईल. मिडलला 3/3चा इन्व्हर्स कसा काढायचा, कुठेही तुम्हाला सापडणार आहे 3/3चा इन्व्हर्स शॉर्टमध्ये. वेगळ्या पद्धतीने सांगतात खूप जण, पण खूप लेंथली मेथड होते पहा. 3/3चा इन्व्हर्स तुम्हाला विदिन 20 सेकंड्समध्ये कसा काढायचा शॉर्टकट शेप. ओके, जाऊया पुढं. नेक्स्ट पॉईंट काय, ऑलरेडी झाला. नेक्स्ट पेज. नेक्स्टमध्ये पहा 5th नंबर पेजवर तुम्हाला पुढचे क्वेश्चन सापडतील. क्वेश्चन 7 पाहूया. परत 3 ए इन्व्हर्स आला पहा, ए काढायचा. पण ए इन्व्हर्सचा ए काढताना एचा ॲडजॉइंट ए काढताना कशात एकच आहे. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. आता 3/3चा ए इन्व्हर्स सांगायची वेळ आलेली आहे. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय, हा कन्सेप्ट लक्षात. टू फाइंड इन्व्हर्स ऑफ 3/3. हा 3rd पॉईंट आहे पहा. तर पहिले 2 पॉईंट काय परत एकदा आठवण करून देतो. पहिले 2 पॉईंट परत एकदा सांगतो. पहिला पॉईंट सर, इन्व्हर्स काढताना कुठला 2/2 असू नये, मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू ए इज नॉट. फर्स्ट पॉईंट. त्याच्यावर क्वेश्चन कसा असतो तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमधला 2/2चा इन्व्हर्स कसा काढायचा, बरेचसे क्वेश्चन. आता मी 3/3चा इन्व्हर्स कसा काढायचा, 3rd पॉईंट. टू फाइंड, आता ह्याचे क्वेश्चन भरपूर सापडतील. टू फाइंड ए इन्व्हर्स ऑफ A inverse of 3/3 matrix. So what is meaning of 3/3 matrix? 3/3चा मॅट्रिक्सचा अर्थ होतो पहा 3 रो. बघा हे रो म्हणतात, 1 2, R1 म्हणतात ह्याला, R2 म्हणतात ह्याला, R3. आणि कॉलम कसा असतो 1 C. जनरल नॉलेज आहे तुम्हाला माहिती आहे, पण तरी त्यांचं वीक आहे त्यांच्यासाठी 3/3. फाइंड ए इन्व्हर्स 3. ह्याच्या स्टेप्स अशा खूप लेंथली वाटतील पहा तुम्हाला, पण एकदा आयडिया आली की सोपं होतं. फर्स्ट स्टेप इज लाईक दिस. R1 ऑफ क्वेश्चन, बघा नीट लक्ष द्या. R1 ऑफ क्वेश्चन इंटू C1 ऑफ ऑप्शन. C1 ऑफ ऑप्शन इज इक्वल टू 1 आले. क्वेश्चनचा R1 आणि ऑप्शनचा C1 यांचा प्रॉडक्ट म्हणजे तर तो मॅट्रिक्स होता. पहिल्या स्टेपमध्ये कधी कधी आन्सर तुम्हाला ABCD 4 ऑप्शन दिले असतात, 2 ऑप्शन किंवा 3 ऑप्शन पहिल्या स्टेपला. ओके, सेकंड स्टेप आहे. दिसायला खूप लेंथली स्टेप होतात, पण स्टेप कशा रिमूव्ह करायचा त्याचा सुंदर आयडिया देणार आहे तो. हे टेक्निक लक्ष. R2 ऑफ क्वेश्चन, आता मी दरवेळेस लिहित नाही पहा, तुम्ही समजून घ्या. क्वेश्चन दिले पहा इंटू C2 ऑफ ऑप्शन. C2 ऑफ ऑप्शन काय, C2 ऑफ ऑप्शन
ऑप्शन. सर्वच लिहित नाही मी ऑप्शन वगैरे. इज इक्वल टू 1. पुढची स्टेप काय पहा, R3 ऑफ क्वेश्चन, C3 ऑफ ऑप्शन इज इक्वल टू 3 स्टेप. कधी कधी 3 स्टेप फ्लॉप जातात पहा, घाबरायचं कारण. पण सेम जोडीला आन्सर 1 घेतो मी. R1 C1 आन्सर, R2 C2 1, R3 C3. ही जर जोडी उलटी सुलटी आली म्हणजे कशी आली पहा, चौथा पॉईंट. R1 ऑफ क्वेश्चन आणि C2 ऑफ ऑप्शन इज इक्वल टू. कोणती विचित्र जोडी घेऊ शकता तुम्ही. विचित्र जोडी म्हणजे कशी, सेम नसलेली, 1 आणि 2 असलेली, 2 आणि 3. तर पुढचं घ्या, व्हेरी सिंपल आयडिया. फिफ्थ वन काय पहा, R2 सॉरी R1च घ्या वाटलं तर, R1 ऑफ क्वेश्चन, C3 ऑफ ऑप्शन. म्हणजे ट्रिक एवढ्या स्टेप्स लक्षात ठेवायची गरज नाही, पण सेम जोडी 1 आलं पाहिजे. सेम जोडी अपोजिट जोडी म्हणजे 1च्या लाईनला 2, R1 ऑफ क्वेश्चन, R1 इंटू C3, R2 इंटू C1, तर काही आलं आलं पाहिजे. 3/3 विदिन 20 सेकंड, 20 सेकंदात. थोडंसं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग लागतं, काय कायचं कॅल्क्युलेशन वीक आहे म्हणून 20-30 सेकंद म्हटलंय. विदिन 5 सेकंड्समध्ये पण ज्यांचं कॅल्क्युलेशन एकदम स्ट्रॉंग आहे 5 सेकंद पुष्कळ. मी जनरल आयडिया, जनरल सर्वसामान्य मुलांचा विचार केला, 20 ते 30 सेकंद. एका क्वेश्चनला किती वेळ आपल्याला, एका क्वेश्चनला आपल्याला 90 सेकंड. जर तुम्ही 20 सेकंदामध्ये जर क्वेश्चन सोडवत असाल तर तुमचे जवळजवळ 60 ते 70 सेकंद, 1.8 मिनिट लागतो पहा, म्हणजे 60 जवळजवळ 100 सेकंद तुम्हाला मिळते. जर तुम्ही 20 ते 30 सेकंदामध्ये आन्सर काढत असाल तर सोपं काम होईल. अवघड क्वेश्चनला वेळ द्या. ट्रिकचा वापर, कन्सेप्टचा वापर व्यवस्थित. आता बघा, R1 ऑफ क्वेश्चन पहा. हां, ह्याच्यामध्ये स्टेप कशा ड्रॉप करायचं ते पहा. पहिल्यांदा C1 सगळ्यांचा पाहायचा. C1 सगळीकडे सिमिलर असेल तर पहिली स्टेप ड्रॉप करू शकता तुम्ही. बघा -5 -3 आहे, -5 -3 आहे, -5 -1 नाही वेगळा आहे. पण 2 स्टेप्स आहेत पहा, म्हणजे तुम्हाला 2 कुठले तरी ऑप्शन ड्रॉप होतील पहा. 2 ऑप्शन ड्रॉप होऊन जातात, 2च शिल्लक. मग फोकस फक्त त्या 2 ऑप्शनवरच करायचं, इलिमिनेट करत जायचे. 4 ऑप्शन जे दिले त्याशी इलिमिनेट, बाकी काय. ऑप्शन जर इलिमिनेट करता आले, जो मेन फोकस त्याच्यावर बरोबर कॉल. तर एलिमिनेट कसं करायचं पहा, 3 to 6 बघा. आता R1 आहे 3 to 6, त्याचे C1 घ्या, प्रत्येकाचा C1 घ्यायचा. C1 म्हणजे कॉलम नंबर 1. आता R1 इंटू C1 कसं करायचं पहा. पहिल्याला मल्टिप्लाय करा, दुसऱ्याला मल्टिप्लाय करा, तिसऱ्याला मल्टिप्लाय करा. व्हॉट इज आन्सर, 18 - 17 1 येतं. 1 आलंय. -5 -1 3, -5 -1 म्हणजे A किंवा B आन्सर असण्याची पॉसिबिलिटी, और बी. तर व्हॉट अबाउट C अँड D. C पण चेक करूया. पहिल्याला मल्टिप्लाय करा C साठी, -50. सेकंडनी आडव्यानी उभ्याला मल्टिप्लाय करा, 2 1 2, 6 3 काढ, 18 20 20 15, विच इज नॉट इक्वल टू 1. सर 1च काय घेतलं पहा, A इंटू इनवर्स I असतं पहा. I हा मॅट्रिक्समध्ये म्हणतो आणि आपण त्याचा जर मॉड घेतला तर त्याची व्हॅल्यू 1 असते, म्हणून A इंटू A इनवर्स इज इक्वल टू 1 आला. तेव्हा C आणि D कट झाले पहा. आता आपला फोकस 2च ऑप्शनकडे राहिला. ऑटोमॅटिक 2 कमी झाले, लोड कमी झाला. आता 2 ऑप्शनकडे पाहायचं. 2 ऑप्शनसाठी सारखे फरक पहा. इथं सर 20 3 - 11, इथं 20 3 11 आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे पहा. C2 मध्ये डिफरन्स आहे, म्हणजे आपण R2 इंटू C2 इझिली घेऊ शकतो. आता घ्या, हे झालं पहा, पहिलं झालं R2 इंटू C2. व्हॉट इज R2, लक्ष इकडे द्या. आता C2 कोणता आहे सर, हा आहे बघा इथं, हा C2 आहे. या दोघांकडेच लक्ष द्यायचं. समजा हे 23 मायनस येईल, इथं पण 23 मायनस येईल, तर आपण काय केलं पहा, R3 इंटू C3. लक्षात आयडिया तुमच्या. स्टेप ड्रॉप करायचे का, खूप लेंथली स्टेप आहे सर, मी कसं काय करू असं डोक्यात आणू नका, ऑटोमॅटिक जमतं. आता R2 इंटू C2 करूया. R2 काय पहा आणि C2 करायचं. 1 इंटू 20, पहिला घेतो ऑप्शन आहे 1 इंटू 20. बघा काय केलं, या पाड्या आडव्याने उभ्याला मल्टिप्लाय, 1 इंटू 3 and 2 into -8. What you get, 20
प्लस 3 मायनस 20. तर आय गॉट 1. आन्सर ए मिळालेलं आहे पहा. पण रिस्क नको म्हणून आपण चेक करूया. ऑब्विसली ते आन्सर नाही येणार, मी दाखवतो मला. तुमचा वेळ कमी असला पटकन लिहून मोकळं होऊ शकता तुम्ही, पण थोडंसं शंका वाटते की नाही सर मला सेकंड पण चेक करायचं, करू शकता. R20 1 into 20 प्लस, मला सांगायला वेळ लागला, करायला वेळ लागत नाही, फटाफट फास्टली करू शकता तुम्ही. 30 सेकंड्स 40 सेकंड्स मिडल मुलांसाठी सांगितलंय, परंतु बाकीच्यासाठी 20 सेकंड 10 सेकंड्समध्ये. ओके सर. 1 into 20 1 into 3 पुढे घ्या 2 into 11. ऑब्विसली कुठंच मायनस नाही, यांचे ॲडिशन फार मोठे होईल पहा, विच इज नॉट इक्वल टू 1. म्हणजेच आन्सर काय आलं पहा, ए. ए इज द करेक्ट आन्सर. ओके, आयडिया बऱ्यापैकी तुमच्या डोक्यात आली असेल पहा कसं करायचं. R1 into C1 1 आला पाहिजे, R2 into C2 1 आलं पाहिजे, R3 into C3 1 आलं पाहिजे, अदरवाईज R1 into C2 0 आलं. समजा तिन्ही 1 1 आला आन्सर, असे 2 ऑप्शन सापडले तुम्हाला, तर मग चौथ्या स्टेपकडे जावं लागलं. वेगळी जोडी घेतली 0 आन्सर, वेगळी जोडी घेतली वेगळ्या. सर इनवर्डच्या बाबतीत झालं, व्हॉट अबाउट ॲडजॉईंट. ॲडजॉईंटला सोपी आयडिया असेल पहा, थोडंसं कॉमन सेन्सने सांगू शकता पहा. इथं आले पहा ए इंटू ॲडजॉईंट, ह्याचा उपयोग करून आपण हे सोडूया. ॲडजॉईंट एला काय पहा, हे इनवर्डची झाली सर आयडिया. ॲडजॉईंटची काय, टू फाइंड ॲडजॉईंट, ह्याला ए म्हणून, ह्याला तुम्ही फाइंड कसं करायचं. ऑफ 3x3 मॅट्रिक्स. 2x2ची ऑलरेडी ट्रिक सांगितली तुम्हाला, आता 3x3च्या मागचे राहिले क्वेश्चन्स सुद्धा कव्हर करूया आपण, म्हणजे 3x3ची प्रॅक्टिस घेतली की तुम्हाला आयडिया येईल पहा ॲडजॉईंट ए कसं काढायचं. तीच आयडिया, फक्त इथं काय करायचं इथंच करतो. नो नीड ऑफ दिस रायटिंग हिअर, इथं गरज नाही पालायची, इथं काहीच लिहू नका. त्याचं रिझन सांगतो पहा, इथंच आन्सर येऊन जाईल पहा तुम्हाला. हे कट करू. तर हे इनवर्ससाठी आयडिया आहे, हे ए इनवर्स. आयडिया कशासाठी पहा, ए आयडिया सर ए इनवर्ससाठी, ए इनवर्स ए इनवर्ससाठी. आणि ॲडजॉईंटसाठी काय पहा, इथंच लिहितो मी, ॲडजॉईंट आहे व्हेरी सिम्पल. मॉड ऑफ ए वेगळी जोडी आलं कायचं पहा आन्सर 0 0 0 0ला काही चेंज नाही. तर मॉड ऑफ ए काढायला वेळ लागू शकतो, मग तुम्ही आता कसं करायचं पहा लक्षात घ्या सर. मॉड ऑफ ए काढणं गरजेचं आहे ॲडजॉईंटला, इनवर्सला गरज नाही. आता पहा हा क्वेश्चन करायचा, तर एक्स प्लस वाय विचारलं म्हणजे तुम्हाला फक्त काय करावं लागेल पहा, R2 इंटू C2, आणि तिसरं काय द्यावं लागेल पहा, वाय पण विचारलं सर R3. सेमला काय येतं आन्सर, मॉड ऑफ ए ॲडजॉईंटला. इनवर्सला काय येतं 1. ओके सर, R2 इंटू C2 आम्ही करू, पण आता आम्हाला हे सांगा एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढायची कसं करता येईल. व्हेरी सिम्पल, मॉड ऑफ ए काढणं गरजेचं. ॲट फर्स्ट फाइंड मॉड, हाऊ टू फाइंड मॉड ऑफ ए. ही लाईन सोडा, 1चा को फॅक्टर घेतात पहा 1. बघा ही लाईन सोडा, ही पण लाईन सोडा. 1 इंटू 1 1 मायनस 2 2 जा 4. का बरं ब्रॅकेटमध्ये घेतलं, कारण मायनस आहे. बघा परत सांगतो, 1 सोडून द्यायचं, 1 इंटू 1 डाऊन. 0 असल्यावर त्याला घ्यायचं नाही. ॲक्च्युली इथं 0च्या ऐवजी दुसरा नंबर असेल तर मायनस साईन, तुम्हाला माहिती आहे. ओके, मायनस साईन करू, तर इथं 2 आहे, 0 आहे त्यामुळे विषय. ही लाईन सोडली, ही पण लाईन 2च्या -2 मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. 1 + 4 सर -4 येईल. 4 + 1 5 5 - 1 आला, 1 आला, इझी काम झालं. योगायोगाने 1 आला. 1 आला म्हणजे इनवर्स असतं मान्य, पण ॲडजॉईंट आला पहा लक्षात. ए इंटू मॉड ऑफ ए 1 आला पहा, 1 आल्यामुळे काम सोपं झालं पहा. पाहिजे पहा, व्हेरी सिम्पल आयडिया, सिम्पल आयडिया वापर. R2 इंटू C2 घेऊया, इथं लिहितो मी सेकंड, हे पहिलं झालं. सेकंड क्वेश्चन चालू. R2 ऑफ क्वेश्चन इंटू C2 ऑफ ऑप्शन. R2 घ्या सर, -1 इंटू एक्स. बघा काय केलं, आडव्याने उभ्याला मल्टिप्लाय करतो. -1 इंटू एक्स, 1 इंटू 1 1, -2 इंटू 2 इज इक्वल टू किती आला पाहिजे, मॉड ऑफ ए. मॉड ऑफ ए ऑलरेडी काढलेला आहे 1. सोपं काम झालं. -x तसाच ठेवा, 1 - 4 -3 येतो 1. -x इज इक्वल टू 1 + 3 4, साईन बदला. x इज इक्वल टू काय आलं, x इज इक्वल टू -. तर y काढायचा आहे.
वायसाठी काय करूया R3 इंटू C3 R3 इंटू C R3 काय पहा 0 to 1 0 इंटू -2 बघा काय केलं आडव्याने उभ्याला गुणलं 0 इंटू 2 0 y1 चा y इज इक्वल टू किती ठरलं आपलं 1 म्हणजे काय आलं पहा y इक्वल टू 1 x is equal to -4 and y equal to x is equal to -4. I will check again. -1 into x minus 1 into 1 1 and -2 into 2 4 plus x 1 -4 minus x is equal to 4 x is equal to -4 plus 1 -3 इथं -3 पाहिजे पहा ओके सर आता बघा x plus y का हाऊ टू फाइंड सर x is equal to minus what is the answer 3 मॉड ऑफ ए बरोबर काढला का चेक करूया परत एकदा कधी कधी मॉड ऑफ ए गडबडीत चुकतो पहा 1 1 1 -4 1 plus 4 5 आलं सर 2 -2 into 0 2 into -2 5 -4 1 correct R2 into C2 केलं R2 into C2 x minus x ओके सर 1 1 1 आणि -1 -4 -3 आला -3 गेल्यानंतर +3 आला 1 + 3 4 आला x इज इक्वल टू मायनस ठीक आहे 0 to 2 -2 0 into 0 y y आला पहा y plus y इज इक्वल टू काय 1 to 1 आला व्हॅल्यू टाकून दिली उत्तर आलं इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक ओके अशा प्रकारे सर एखादा क्वेश्चन सीईटीला जर रॉंग आला तर काय होतं सीईटीला रॉंग आल्यानंतर तुम्ही अटेम्प्ट केला तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतात सीईटीचा रूल आहे ओके तुम्हाला काही PYQ पाहताना लक्षात येईल काय काय क्वेश्चनचा आन्सर नाहीच आहे ऑप्शनमध्ये तर असं आन्सर सापडलं नाही तुम्हाला तुम्ही करेक्ट जात असाल तो क्वेश्चन अटेम्प्ट केला सोडायचं नाही मोकळा नाही सोडायचं रॉंग क्वेश्चन वगैरे काहीच नाही तो क्वेश्चन फक्त अटेम्प्ट केला तर तुम्हाला यू गेट द फुल मार्क्स अटेम्प्ट्स महत्व त्यासाठी सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे काय कारण सर मी 50 पैकी 40 क्वेश्चन काढणार 10 क्वेश्चन काढणार 50 पैकी 40 क्वेश्चन तुम्ही जरूर करा पण 10 क्वेश्चन काय टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं सीटी शेवटचे 10-15 मिनटं फक्त मला आन्सर ठोकण्यासाठी तुम्हाला येतं पण वेळ कमी ठोकून मोकळं ठोकायचं म्हणजे लक्षात काय ना काय लिहिणं गरजेचं कधी कधी आन्सर मी 5 ठोकले त्यातले एक जरी बरोबर आलं तर आपल्याला मार्कस मॅथ्समध्ये 2 वाढतील एक 2 मार्क मी तुमच्या समोर माझं COP 2 मार्कावरून गेलो होतो पूर्वी CET नव्हती PCM ग्रुप असायचा फिजिक्स केमिस्ट्री फक्त 2 मार्कावर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला जावं लागलं लक्षात म्हणजे खूप त्रास होतो COP मिळवणं प्रत्येकाचं एम त्याचं मॅथ्स स्ट्रॉंग आहे फिजिक्स स्ट्रॉंग आहे केमिस्ट्री तर माझं मॅथ्स स्ट्रॉंग आहे केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे फिजिक्स नाही फिजिक्सला तुम्ही मॅथ्स केमिस्ट्री जास्त जोर फिजिक्सला थोडा वेळ अभ्यास करायचा तेवढे थोडे चॅप्टर सिलेक्ट करा मॅथ्समध्ये मात्र मॅथ्सला 100 मार्क्स आहेत 100 मार्क्स जास्तीत जास्त मार्क कव्हर करून देतील क्वेश्चन 2 मार्क लक्षात ठेवा ते काय लक्षात एक क्वेश्चन एकच मार्क फिजिक्समध्ये 25 चॅप्टर आहेत पण 50 मार्क जवळजवळ सरासरी ॲव्हरेज 2-3 मार्क प्रत्येक काही चॅप्टरला एकच मार्क फिजिक्समध्ये मॅथ्समध्ये बऱ्यापैकी सगळ्या चॅप्टरला वेटेज आहे काही चॅप्टरला 2 मार्क असले तरी वाटत नाही 2 मार्क वाटतं 1 मार्क म्हणजे खूपच कमी वाटतं मॅथ्सचं वैशिष्ट्य ओके ऑलरेडी लिमिट कंटिन्युटी पाहिले माझे मागचे व्हिडिओ पहा मित्रांना माहिती बरेच ग्रँड भागामध्ये त्यांना त्यांना CETची इच्छा मग ते कुठलं तरी पुस्तक वापरतात त्यांचा गोंधळ होतो जर हा व्हिडिओ शेअर केला तरी भागामध्ये प्रत्येक शाळेमध्ये तर निश्चितच इतर गरीब मुलामुलींचा आपला चॅनलच तळागाळातल्या मुलींचा ओके गेल्या 20-25 वर्षापासून खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे वेगवेगळ्या ट्रिक्स स्वतःच्या बनवून यूट्यूबच्या ट्रिक्स घेऊन तुम्हाला ते सांगण्यात आलं त्याला काय कन्सेप्ट असतो काय नसतो आता हे सगळ्या ट्रिक्स तुमच्या डोक्यात येतील आतापर्यंत सगळ्या सांगितल्या ट्रिक्स तुमच्या डोक्यात फिट बसल्या असतील 3 ट्रिक्स झाल्या 3 ट्रिक्स तुमच्या ओके त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या थोडासा बाजूला सरकतो स्क्रीनशॉट घ्या पुढं पण जाऊया तर मागचे काही क्वेश्चन 3x3 चे युनिव्हर्सल आहे ते तुम्हाला ठेवलेत प्रॅक्टिसला तर नाही जमलं तर आय विल हेल्प यू ते क्वेश्चन तुम्ही त्याचा एक थोडासा स्क्रीनशॉट घ्या हा स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही
पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे सर 3/3चा इनवर्स तुमच्या डोक्यात पुढे सर ए इनवर्स इज इक्वल टू के आलं पा के काढायचं व्हेरी सिम्पल हां एक चौथी ट्रिक शिकणार आहे आपण ह्याच्यामध्ये नाही सॉरी हे काय पा को फॅक्टर ऑलरेडी को फॅक्टरचा क्वेश्चन आपण ऑलरेडी केला पा पहिल्याच ह्याच्यामध्ये आत्ता जस्ट ह्याच्या अगोदर केला पा को फॅक्टर हा तुम्हाला करायला होतं पा को फॅक्टर A31 काय पा को फॅक्टर A31 म्हणजे काय करायचं आयडिया देतो फक्त A31 याचं ॲड असं पा A31 इथं त्याचे को फॅक्टर A31 A32 A33चे को फॅक्टर काढायचे आणि तिघांची सम करायची ओके हे तुम्हाला ठेवलं जस्ट मागच्या आत्ता जस्ट झालेला क्वेश्चन ह्याच्या अगोदरच्या पेजवर झालेल्या क्वेश्चन सारखा तुम्हाला होमवर्क आहे हा करा आणि तर मी आहे तर ए इक्वल टू दिलं ए इनवर्स इज इक्वल टू के आता थोडंसं ट्रिक वापरायची परंतु ॲडजस्टमेंट करावं लागेल पहा कसं करता येईल बघा व्हेरी सिम्पल केची व्हॅल्यू काढायची तर ए इनवर्स इज इक्वल टू काय करावं लागेल मॉड ऑफ ए बघा आता मी काय मॉड ऑफ ए कसा करतात 2 × 2 मायनस काहीतरीचा 15 हेल्प मायनस तर -19 म्हणजे हे किंवा हे आन्सर असेल का बघूया काय असेल ते नंतर बघूया अगोदर ए इनवर्स कसा काढायचं तुम्हाला ए इनवर्स हाऊ टू फाइंड मॉड ऑफ ए इज इक्वल टू फक्त आदला बदल करायचे हाऊ टू चेंज -2 2 साइन बदला -3 काय केलं पहा लक्षात इनवर्स काढायची आयडिया वापरली दोघांनी जागा बदलली मायनस इथं काय आलं पहा साइन बदलायचं मायनस सर वरचं आणि खालचं ए मॅच होण्यासाठी आपल्याला काहीतरी कॉमन काढू काय काढूया मायनस कॉमन काढू यस पहा मॉड ऑफ एची व्हॅल्यू टाका मॉड ऑफ एची व्हॅल्यू ऑलरेडी काढली -19 आहे लक्षात ठेवा तर ह्याच्यातून मायनस कॉमन काढा म्हणजे मायनस बघा खूप जण -1 हे बी आणि सी आन्सर लिहायला लागले होते पहा येत नाही आहे बघा आता मायनस साईन कॉमन काढलं काही मायनसच्या अपोजिट प्लस येतं 2 3 5 दिस इज नथिंग बट द वॉट ए हा काय आला पहा 1/19 आपल्याला त्यांनी क्वेश्चनमध्ये काय दिलं पहा ए इनवर्स इज इक्वल टू के इंटू ए के ची व्हॅल्यू काय येईल पहा के ची व्हॅल्यू 1/19 इज द आन्सर 1/19 डी इज द आन्सर ओके सोपा क्वेश्चन पण फसवा क्वेश्चन असे काही सोपे क्वेश्चन येतात पण फसवतात पहा आपण काळजीपूर्वक काम करायचं हार्डवर्क करायचं बरं हा क्वेश्चन तुम्हाला ठेवला आहे हा नाही जमला तर आय विल हेल्प यू जमेल पहा एवढं काय अवघड नाही तो फॅक्टर काढायचे फक्त ओके नेक्स्ट पेजकडे जाऊ का हो सर जाऊया याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या लगेच आणि स्क्रीनशॉट बरोबर मला पण घ्या जे काय पहा तुमच्या जो कायम डोक्यात राहील या सरांनी आपल्याला आयडिया दिली शॉर्टकट कॉन्सेप्ट ॲज अ मिक्सचर करून आपण हा क्रॅश कट करतो क्रॅश कोर्स कसा वाटतो काय वाटतं लाईकमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्ही जेवढे व्हिडिओ शेअर कराल तेवढं मी जास्त मला एनर्जी मिळेल चॅनलला आमची एनर्जी मिळेल लक्षात ज्ञानगंगा चॅनल आहे आपला ह्या चॅनलला एनर्जी सगळीकडं खेडेगावात छोट्या छोट्या गावामध्ये सगळीकडं व्यवस्थित सगळ्या मुलांना अभ्यास करतात टीचा अभ्यास करायचा आहे पण पैसे नाही म्हणून क्रॅश कोर्स लावू शकत नाही किंवा घरी बाहेर ट्युशन लावू शकत नाही मुलींसाठी ही आयडिया पहा ग्रामीण भागात पोहोचणं हेच आमच्या ह्या चॅनल मेन उद्देश आहे पहा क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री मिळतोय तर पुरेपूर फायदा जास्तीत जास्त जे मुलं क्लासला जाऊ इच्छित आहेत किंवा जाण्याची इच्छा आहे परंतु नीट काय फायदा येण्या जाण्यातच वेळ जातो त्यांना ते बसून सुद्धा तुमचे पैसे वाचतील जनरली क्रॅश कोर्सची फी 5,000 3,000 10 ते 15,000 फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स 15,000 रुपये या चॅनल पुरेपूर फायदा घ्या मित्रमंडळींना ओके चला पुढे जाऊया तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेलच पुढे जातो तर ए दिला ए इनवर्स पण दिलाय पहा ओके सर देन द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी रिस्पेक्टिव्हली ए बी सीच्या व्हॅल्यू मी आत्ता सांगितलं तुम्हाला आयडिया काय आठवते का ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय R1 C1 R2 C2 तर मला ए बी सीची व्हॅल्यू काढायची म्हणजे ए कुठल्या ठिकाणी पहा सर ए R1 मध्ये बी आहे पहा R2 मध्ये ए आणि R3 मध्ये म्हणजे तुम्हाला तिन्ही करावं R1 इंटू पण एक लक्षात घ्या 1/11 विसरू नका खूप जण 1/11 विसरतात पहा आणि मग कॅल्क्युलेशन करायचं R1 इंटू C1 इज इक्वल टू आपल्याला 1 काढायचं आता त्याच्यामध्ये एक आयडिया सांग एक आय विल गिव्ह द जबरदस्त आयडिया जेव्हा खूप मोर 2 or more कंडिशन्स इन द क्वेश्चन्स म्हणजे व्हॅल्यू काढायला सांगितलं त्यावेळेस असं बघायचं की विच इज इझी कंडिशन फॉर कॅल्क्युलेशन
आता 3 व्हॅल्यू काढायला सांगितलं एबीसी. एबीसीची एची व्हॅल्यू बघा 3 आहे, -6/11 आहे, -3 कुठली व्हॅल्यू सेम नाही पहा. तुम्हाला इथंच आन्सर येऊ शकतं पहा. कोणतीच व्हॅल्यू सेम नाही एमध्ये. बी मध्ये 1 0 0 0 0 आहे पहा. बी मध्ये 0 आहे. सी मध्ये तर 0 आहे, 1 आहे, 1/11 1/11 सेम व्हॅल्यू. फक्त ए मध्ये कुठल्या प्रकारची व्हॅल्यू नाही, तुम्हाला R1 आणि C1 मध्येच उत्तर मिळणार. अशा जर व्हॅल्यू सेकंड वाले म्हणजे बी ची व्हॅल्यू जर डिफरंट असेल तर कशामध्ये उत्तर मिळालं असतं R2 इंटू. बघा वेळ वाचवण्याचं. 90% स्टुडंट्स काय करतील ट्रिक मिळाल्यानंतर R1 इंटू C1 हे काढून घेतील, R2 इंटू C2 करून घेतील, बी काढतील. R3 नो नीड ऑफ दॅट. टेक ओनली R1 इंटू C. वी गेट द व्हॅल्यू ऑफ A. दिस इज द बेस्ट आयडिया. ओके सर, हाऊ टू टेक द 1/R1 इंटू C1. R1 पण ह्या 1/11 ला विसरू नका. मी इथे देतो R1 इंटू C1. बघा आन्सर R1 इंटू R1 इंटू C1 कसं करायचं पहा. R1 रो नंबर 1. सो 1/11 बाजूला ठेवा, बाजूला ठेवून द्यायचं. 1/11 इथं काय द्या म्हणजे 1. 1/11 इंटू 1 1/11. R1 इंटू C -1 इंटू 3 आलं. चलो चलो चलो. 7 इंटू 2 बघा, इथला 2 नंबरचा घेतो, इथल्याकडचा 2 नंबरचा घेतो. 7 2 14. येस सर. -24 इंटू -24 बी. ओके सर. इज इक्वल टू व्हॉट? इज इक्वल टू 1. बघा ट्रिकचा किती फायदा झाला पहा, विचारला. तर 11 ट्रान्सफर करू का? हो. 11 ट्रान्सफर करा. 14तून 3 गेले 11 वजा 24 बी इज इक्वल टू 11 आहे का 11. तर तुम्ही म्हटला ए ची व्हॅल्यू काढायची, पण तुम्ही बी ची व्हॅल्यू काढताय. यस, आपलं एक थोडंसं ह्याची व्हॅल्यू काढून उपयोग नाही आपल्याला. काय काढायची पहा, ए ची व्हॅल्यू काढायची. ए कुठे पहा R2 इंटू C2 ला. R1 इंटू C1 घेऊन चालणार नाही. R2 इंटू हे आन्सर येईल पण वेळ लागेल पहा त्याला. एवढा वेळ आपल्या जो नाही आहे लक्षात. आपल्याला जेवढं शक्य तेवढं वेळ वाचवायचा आहे. विदिन 30 सेकंड्समध्ये आन्सर जर काढू शकला तुम्ही, 50 पैकी 20 क्वेश्चन जर 30 सेकंड्समध्ये काढू शकला, समजा प्रॅक्टिस नाही, खूप प्रॅक्टिस नाही. बघा आय विल गिव्ह द आयडिया फॉर यू. तुम्ही 30 क्वेश्चन्स बाजूला काढताय, 20 सेकंदात बाहेर काढता, 600 सेकंड्स तुमचा वेळ गेला. 600. रिमेनिंग 30 क्वेश्चन्सला तुम्हाला वेळ द्या. त्यातले 20 क्वेश्चन टफ असू द्या, काय असू. 600 सेकंड्स म्हणजे अपॉन 6. ओनली विदिन 10 मिनिट्स मध्ये तुम्ही 20 क्वेश्चन. बघा तुम्ही कसं काय. हा वेळ वाचलेला तर मोठ्या बिग क्वेश्चनला, हार्ड क्वेश्चनला वेळ. मेन उद्देश आहे तुम्ही मॅक्झिमम तुमचे 20 क्वेश्चन्स कव्हर झाले. मिनिमम, नॉट मिनिमम 20 क्वेश्चन कव्हर झाले. त्यापेक्षा जास्त झाले तर चांगले. मेनकडे जातो तुमच्या. हे R2 इंटू C2 ने तुम्हाला ए काढायला. R1 C1 पेक्षा R2 इंटू. तर R2 इंटू C2 व्हाय यू टेकिंग अगेन, परत एकदा रिपीट करतो पहा. ए सगळीकडे डिफरंट आहे पहा. ए कुठं मिळेल मला, मी शोध घेतला. हे माझ्या लक्षात आलं की 2 नंबरच्या लाईनमध्ये, 2 नंबरच्या लाईनला काय म्हणतात, मग R2 इंटू C2 घेऊया. ओके सर. बघा आता R2 इंटू C2, R2 इंटू C2, R2 इंटू R2. व्हॉट इज R2 सर? 1/11 ला विसरू नका. R2 -1 इंटू R2 2. हे बघा हा R2 आहे, ते दाखव. हा C2 आहे. R2 काय पहा, 2 इंटू 3 6. बघा आडव्याने उभ्याला मल्टिप्लाय करतो. तर ए इंटू -3 4 इंटू -4 इज इक्वल टू किती पाहिजे पहा 1. कारण मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक दिली. R1 इंटू C1 इज इक्वल टू 1, R2 इंटू C2 इज इक्वल टू 1, R3 इंटू C3 इज इक्वल टू 1. 6 - 4 2 - 3 11 तिकडे पाठवा, बरोबर 11. 2 - 3 इज इक्वल टू 11. तर हाऊ टू कॅल्क्युलेट? व्हेरी सिम्पल आहे. 2 - 3. मुद्दाम लहान मुलासारखं समजून सांगतो का तुम्हाला. काय कायचं मॅथ्समध्ये इच्छा आहे पण फार बेस कच्चा आहे. मॅथ्स करायची इच्छा आहे सर, पण बेस कच्चा. अशा मुलांसाठी पण ते जर व्यवस्थित लक्ष दिलं तर जमून जाईल. ठीक आहे. त्या दोघांच्या मध्ये इंटू साईन असतं, तिकडे गेल्यावर डिवाइड बाय होतं -3. ए इक्वल टू काय तर -3 आलं, बरोबर. ए इक्वल टू -3. वेर इज द आन्सर? 3. खूप जण हे 11 टाकतील, 11 ऑलरेडी घेतलेलं आहे आपण. द आन्सर इज -301. -3 एकाच ठिकाणी आन्सर जो डिफरंट आहे त्याच्यावरचा अटॅक ऑप्शनमध्ये. ओके.
तर मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. हा टाईप तुम्हाला मी घेणार आहे पहा ह्याला प्रोडक्ट ऑफ म्हणजे इक्वेशन. इफ इक्वेशन इज गिव्हन हाऊ टू फाइंड द व्हेरी सिंपल आहे. हा चौथा टॉपिक इथं कलेक्ट करू. इफ मॅट्रिक्स इक्वेशन इज गिव्हन, टू फाइंड ए इनवर्स. व्हेरी सिंपल आयडिया. चौथी ट्रिक फार सोपी आहे, जास्त मेहनत नाही काय. तर अशा किती ट्रिक्स आहेत पहा. शेवटी प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीजला थोडासा वेळ लागतो आणि करायला थोडासा त्रास होतो. मॅट्रिक्स ऑफ इक्वेशन इज गिवन matrix of equation is given then find it A inverse. एक्झाम्पल आहे पहा तुमच्यासमोर. क्वेश्चन नंबर 12 पहा. व्हॉट इज द गिवन? A - 3 आहे, A - ती तुम्हाला प्रॉडक्ट करायची पण आयडिया शिकू. लक्षात घ्या, मॅट्रिक्सच्या इक्वेशनमध्ये काही रूल्स आहेत पहा. काय रूल आहे पहा. मेन आयचा रूल सांगतो पहा. ज्यावेळेस सिंगल असतो त्यावेळेस आय लिहावं लागतो. ज्यावेळेस मल्टिपल होतो तेव्हा आयची व्हॅल्यू काय घ्यायची बघा. व्हेरी इंटरेस्टिंग. इफ इट इज सिंगल देन टेक आय इक्वल टू आय. इफ इट इज मल्टिपल फॉर्म देन टेक द व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू 1. ए नी ए ला मल्टिप्लाय करा. ए इंटू ए बघा. एक्झाम्पल चालू आहे. क्वेश्चन नंबर किती आहे? ए इंटू ए. सर ओके. ए नी ह्याला मल्टिप्लाय करा. -3 तसा ठेवा. ए इंटू आय. -3 तसा ठेवा. आय इंटू ए. मायनस बिकम पॉझिटिव्ह 9i². काय काय आयडिया शिकलो बघा. खाली तोच मी ए इंटू ए काय ए. आय ज्यावेळेस मल्टिपल असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 पकडायची. आय ज्यावेळेस मल्टिपल आहे तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 पकडायची. i² ची व्हॅल्यू आयच घ्यायची. आयडेंटिटी मॅट्रिक्स. व्हॉट इज मिनिंग ऑफ आय? आय इज नथिंग बट द आयडेंटिटी. कसा असतो सर आयडेंटिटी मॅट्रिक्स? 1 0. त्याचे डायगोनल 1 असतात पहा. आयडेंटिटी युनिट मॅट्रिक्स पण म्हणतात आय. ओके सर. 3×3 असेल तर कसं असतं? 1 0 0 0 1 0 0 0 1. म्हणजे डायगोनल 1 1 असतात. ओके या A² - 3 आहे म्हणजे 9 आहे. A² - A. आता काय करूया सर, मला ए इनवर्सची व्हॅल्यू पाहिजे. हां, अशा वेळेस काय करायचं? प्री मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए. ए इनवर्सनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. प्री म्हणजे काय? अगोदर प्री मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इनवर्स. मी स्टेप गोळा करतोय, नंतर त्याच्या स्टेप्स सांगणार आहे तुम्हाला. अगोदर मी प्रॅक्टिकली दाखवतोय, नंतर मग स्टेप्सकडे जातो. प्री मल्टिप्लाय कसं करायचं? ए इनवर्स इंटू A², 6A इनवर्स इंटू A, 9 इंटू A इनवर्स इंटू I, नाइन A इनवर्स इंटू A इनवर्स इंटू. दोन मधून वरच्या पॉवरचं सबट्रॅक्शन. 2 - 1 काय पहा. A इंटू दी पॉवर 1. A इनवर्स इंटू A काय लिहायचं? ॲक्च्युली इथं कसं होतं पहा. 1 - 1 0 येतं पहा. कोणत्या नंबरचा 0 पॉवर 1 असतो? 1 आणि -1 ची ॲडिशन केली, कोणत्या नंबरचा 0 पॉवर हा 1 असतो? 1 मॅट्रिक्समध्ये 1 लाच काय म्हणतात? आय असं म्हणतात. तर आय ज्यावेळेस मल्टिपल असेल तेव्हा त्याची व्हॅल्यू किती पकडायची? 1. 0 कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केला? आन्सर काय येतं पहा? 0. काय चुकलंय का? काय राहिले का बघा. आगे चल. सर मला 9A इनवर्स पाहिजे पहा. ए इनवर्सची व्हॅल्यू. ए इनवर्स कसं? इनवर्स +6. 9 तिकडे पाठवा. हो सर. ए इनवर्स 1/9. पण आपल्याला व्हॅल्यू वेगळी विचार. त्याने काय म्हटलं? 15/8 ची व्हॅल्यू. 15/8 A.
8 ए इनवर्स कसं काढता येईल? आय चेक अगेन. थोडंसं चेक करूया आपण व्यवस्थित केलंय का. हा एक छोटी पण महत्वाची मिस्टेक झाली पहा. इथं 5 आहे, इथं किती लिहिलं मी 3 आहे. ओके, थोडासा डाऊट आलाच काय, गडबड होते मग. 5 आहे पाहिजे, बाकी काय ना, लगेच चेंज. व्हॉट इज हॅपन. ए मायनस 3 आहे, ए मायनस 5 आहे, ए मायनस 3 इज इक्वल टू 0 आहे. 5 आहे, ए नी एला मल्टिप्लाय करा मग टू ए नी 5 आला 5 ए इंटू आय मायनस 3 आय इंटू ए मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह 15 आय स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं तुम्हाला 0. इज इक्वल टू काय आलं तुम्हाला. मी आता परत एकदा रिपीट करतो पहा. आय ज्यावेळेस इंटू असतो त्याला 1 कन्सिडर करा. ए इंटू ए काय पहा, ए काय पहा, आय 1 पकडा, आय 1 पकडा, 5 ए मायनस 8 आय स्क्वेअर सुद्धा आय पकडा. आता काय करायचं पहा, ए इनवर्स काढण्यासाठी प्री मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए. प्री मल्टिप्लाय बोथ बाय ए इनवर्सनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. ए इनवर्स इंटू 8 ए इनवर्स इंटू ए 15 ए इनवर्स इंटू ए इनवर्स इंटू 0. सर प्री का केलं, प्री जनरली प्री करतात पहा. पोस्ट मल्टिप्लाय म्हणजे नंतर ए इनवर्सनी मल्टिप्लाय केलं तरी चालतं. हे सोपं. 2 मधून एक गेला, ए इंटू ए इनवर्स काय येतं पहा, आय. आय ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं पहा, आन्सर काय पकडायचं, 1 पकडायचं, 15 ए. अब क्या करो, उसको उधर भेज दो. 15 ए इनवर्स इज इक्वल टू काय माइन प्लस. तर मला 15/8 ची व्हॅल्यू पाहिजे पहा. काय करतो मी, ह्याला 15 तर आलेलंच ऑलरेडी, 8 पाहिजे पहा. डिवायडिंग बोथ साइड बाय 8 करूया. डिवायडिंग both side. Why are we taking dividing both side by 8? Try to understand. Because we want the answer in the form 15/8. That's why I'm taking. म्हणून मी घेतो. त्याला 8 ने डिवाइड केल्यानंतर पलीकडे पण 8 ने डिवाइड कसं होईल सर. हर एक को देंगे 8 i by 15/8 ए इनवर्स आलाय माइनस ए बाय 8 एज ए बाय 8 8 8 गेट कॅन्सल. तर करायला पहा आय राहिला बघा, आय मायनस 1/8 ए असं लिहिलं तरी चालेल. आय गॉट द आन्सर्स. आता त्याच्या स्टेप्स गोळा करू. हे तुम्हाला एक सोडून दाखवलं मी मॅट्रिक्सचं. स्टेप्स काय, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप सर. फर्स्ट स्टेप इथं देतो. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, ट्राय टू अंडर. फर्स्ट स्टेप, स्टेप नंबर 1, write equation, given equation in simple form. Equation in simple form. Simple form म्हणजे product form. What is the second trick? Pre multiply both side by a. Pre multiply both side by a. Remember काय गोष्टी लक्षात. If I is a single, write its I. I is a multiple, consider it is 1. आणखी काही चौथ्या ट्रिक्स पाहिलं पहा. रिमेंबर 4 पॉइंट आहेत. What is remember? A into A inverse is equal to I.
ए इंटू ए इनवर्स टू आय. अजून काय लिहित आहे सर? ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. अजून काय वापरलं आपण बघा. ए इंटू ए इनवर्स टू आय. बाकी ही ट्रिक वापरायची. रेस टू एम टू ए रेस टू एन टू ए टू दी पॉवर एम प्लस एन. हे ट्रिक्स वापरतो सर. इंडायसिसचा रूल आहे, घातांकाचा नियम आहे, आपण वापरतो. या 5 पॉईंटमध्ये 4 पॉईंटमध्ये तुम्हाला अख्खा क्वेश्चन सोडत. क्वेश्चन ऑफ एक सोडून दाखवला. ऑलरेडी आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या ट्रिकने घेतलं. ही नवीन ट्रिक शिकलो आपण. 4 ट्रिक झाले सर. 4 ट्रिक्स परत एकदा सांगा. पहिलं काय? ए इनवर्स डज नॉट कधी पहिली घट. दुसरी 2/2चा जागा बदलायचं. त्यामध्ये ॲडजॉइन आणि ए नोट. तिसरी ट्रिक काय सांग? 3/3चा ए. चौथी ट्रिक काय सांग? इक्वेशन दिलं तर ए इनवर्स कसं. 4 ट्रिक्स. 4 ट्रिक्स तुमच्या डोक्यात फिट बसल्या असतील. एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ते तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स येईल, आयडिया येईल. ऑन द स्पॉट नोट्स तयार करा, बरं पडेल. परत एकदा रीड करतो मी. काय गिवन इक्वेशन सिंपल फॉर्म. प्री मल्टीप्लाय बोथ साइड बाय ए. तीसरा पॉइंट. इफ आय इज अ सिंगल राइट आय as it is. I is multiple, it is constant. Second guess. Remember, a into a inverse is equal to I. A to the power m into dot म्हणजे काय? into a to the power n into a to the power m plus. बेसिक रूल आहे, जुना रूल आहे. ओके, अशा प्रकारे याचा एक स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही. पुढे जातोय नेक्स्ट पॉईंटकडे. 4 ट्रिक्स झाले पहा. ट्रिक्समध्ये जो मॅट्रिसेस उरकत आला पहा. आता प्रॅक्टिसचा भाग राहिला पहा. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढी पहा. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजेच इनवर्स हा शब्द पूर्वी वापरायचा. मल्टिप्लिकेटिव्ह. तर ए इनवर्स कसा काढायचा माहिती आहे तुम्हाला. आदला बदल करावं हे तुम्ही करू. हा तुम्हाला ठेवला क्वेश्चन. सपोज यू नॉट गेट एक्स इज इक्वल टू आय टू बाय. इनडायरेक्टली इनवर्स विचारण्याची एक मेथड. एक्स इज इक्वल टू आय. बघा आता काय होतं. बघा ह्याला मी सोडू ओनली फॉर अंडरस्टँडसाठी. एक्स इज इक्वल ह्याला ए इनवर्सनी मल्टिप्लाय करूया. A inverse into A to X is equal to A inverse into I. इनवर्सनी इथं 1 असतो. 1 - 1 0 येतो. 0 असल्यामुळे काय पकडतो आपण? त्याला I पकडतो किंवा सिंगल एक्स लिहितो. I म्हणजे 1. X इज इक्वल टू काय येतं म्हणजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ इज नथिंग बट द ए इनवर्स. का ए इनवर्स कसा काढायचा माहिती? मॉड ऑफ ए काढा आणि बदला पा आदला बदला. इझिली जमून जाईल. 1 अपॉन मॉड ऑफ ए 3 1. साईनचं जर चेंज करून बघा. कधी कधी साईन कॉमन काढा. ओके, 13 14 इझिली जमल. इफ यू नॉट गेट देन आय विल सॉल्व. 15 16. A into adjoint. B is equal to adjoint C is equal to adjoint B upon C. हे प्रॉपर्टी क्वेश्चन आहे पहा दोन्ही. प्रॉपर्टीचे क्वेश्चन आहे. काय प्रॉपर्टीज पहा. प्रॉपर्टी स्टार्ट करूया. 5वा पॉईंट. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आय थिंक लास्ट पॉईंट ऑफ दिस क्वेश्चन भरपूर तुम्ही मेन पॉईंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. काय पहा प्रॉपर्टी. अगोदर इनवर्स लॉ सांगू. इनवर्स लॉ उलट करून लावायचं. तर काय पहा इनवर्स लॉ पहिला घ्या. बरोबर. ए बी इनवर्स. उलट करायचं पहा. ए डॉट इनवर्स प्रत्येकाला द्यायचं पण ए डॉट बी नाही द्यायचं. उलट लिहायचं. बी इनवर्स डॉट ए इनवर्स. ॲडजॉइंट ऑफ ए बी. ॲडजॉइंट बी डॉट ॲडजॉइंट ए. मॉड ऑफ
मॉड ऑफ ए म्हणजे काय डिटरमिनंट ऑफ के. सॉरी इथं नाही घेतो लॉ. इन्व्हर्स लॉ सांगतोय मी तुम्हाला. ट्रान्सफर्स एवढं मोठं लिहिण्यापेक्षा शॉर्टमध्ये लिहितात पहा कसं लिहितात. टी डोक्यावर टी लिहायचं. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, रोच्या जागी कॉलम करा, कॉलमच्या जागी रो. आडव्याला उभं करा, प्रत्येक आडव्या रोला कॉलम तयार करा. ए बी ट्रान्सपोज कशा रीतीने उलट होतं ते बघा. बी ट्रान्सपोज त्या प्रॉपर्टी थोड्याशा त्रास देतात मुलांना, तेवढं व्यवस्थित केला की झालं का. बी पार्ट पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ ॲडजॉइंट पाहूया. ॲडजॉइंटची एक प्रॉपर्टी महत्त्वाची ज्याच्यावर क्वेश्चन शॉर्ट येतो पहा. ए इंटू ॲडजॉइंट. आणि तुमच्या 12च्या बोर्डच्या पेपरला पण हा फॉर्म्युला प्रूव्ह करायला आला होता. का आला, त्याच्या मागचं रिझन एकच आहे की हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे पहा. ए इंटू ॲडजॉइंट ए इज इक्वल ॲडजॉइंट ए इंटू ए is equal to mod of A into I. A into adjoint A into A is equal to mod of A into I. What's your property power? Mod of adjoint A. Mod of A to the power n. What is the meaning of n? N is nothing but the number of order. What is the meaning of number of order? जर दोन मॅट्रिक्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम असेल तर n इक्वल टू 2 घ्यायचं. 3 रो 3 कॉलम असेल तर n इक्वल टू 3 घ्यायचं. 2 किंवा 3 ला आपल्याला. एक ॲडजॉइंटची प्रॉपर्टी ऑलरेडी ओव्हर घेतली. मॉड ऑफ के. इथं जर एखादी के व्हॅल्यू असेल, कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल ॲडजॉइंट एका, के टू द पॉवर n मायनस तसा तो घ्या. डिटरमिनंट ऑफ ए बी सी पार्ट. और मॉड ऑफ सॉरी डिटरमिनंट ऑफ ए बी, डिटरमिनंट ऑफ ए म्हणायचं. डिटरमिनंट ऑफ ए और डिटरमिनंट ऑफ के रेस टू n इंटू मॉड ऑफ ए. अजून काय प्रॉपर्टीज लक्षात आले. ए दिलाय पहा. आता इथं बघा ए इंटू ॲडजॉइंट ए काय असतं पहा, मॉड ऑफ ए इंटू आय असतं. ओके, काय सांगितलं, ए इंटू ए ट्रान्सपोज टू ॲडजॉइंट ए इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज आहे. 5a प्लस बी काढा. तुम्ही ए इंटू ए ट्रान्सपोज बाजूला ठेवलं तरी चालेल. ए इंटू ॲडजॉइंट ए इज इक्वल टू मॉड ऑफ ए इंटू आय ही प्रॉपर्टीचा वापर करू शकता इथं. अगोदर मॉड ऑफ ॲडजॉइंट ए काढूया. ॲडजॉइंट ए सोपं आहे सर बघा. ह्या क्वेश्चनचा प्रॉपर्टीज बाजूला ठेवा. ह्याच्या खाली थोडीशी जागा राहू द्या, लक्षात येईल तसं. ए इंटू ॲडजॉइंट ए काय, ए सर 5a मायनस 3 ॲडजॉइंट ॲडजॉइंट ए इंटू ॲडजॉइंट. ॲडजॉइंट ए घेणं सोपं आहे पहा, फक्त जागा बदलायची. इकडे 2 5 इथं साईन बदला फक्त. ए मायनस 5a व्यवस्थित लिहू, कन्फ्युजन नको. पहा 5a मायनस बी 3,2 हा काय झाला सर, हे झाला इंटू ॲडजॉइंट. ॲडजॉइंट एकच आहे तो पहा, फक्त जागा बदल. 2 इकडे येईल 5 साईन बदलायचं. मायनस बीच्या ऐवजी प्लस बी तर मायनस 3 येईल.
आता याची व्हॅल्यू काय ते आपला फॉर्म्युला माहिती मॉड ऑफ ए इंटू आय पद्धतीने मॉड ऑफ ए इंटू आय मॉड ऑफ ए कसा येईल बरं बघूया अगोदर हे करूया प्रॉडक्ट करूया काय येईल 5 ह्याने याला मल्टिप्लाय 5 8 10 ए प्लस 3b चलो इधर 5ab मायनस 5ab काम सोपं झालं 3 ह्याला मल्टिप्लाय 3 टू द 6 बघा ह्याने याला मल्टिप्लाय करू 3 टू द 6 3b 10 काम सोपं झालं मॉड ऑफ ए इंटू आय 10a प्लस 3b 10a प्लस 3b 5 इज 0 येईल पण 0 येईल 3b प्लस 10a इज इक्वल टू मॉड ऑफ ए काढायचं राहिलं तर मॉड ऑफ ए काढूया मॉड ऑफ ए कसा काढता येईल 10a प्लस 3b तोच येतो एल इज इक्वल टू आर एच एस त्यामुळं ह्याच्याऐवजी ए इंटू ए ट्रान्सफरचा वापर करूया फॉर्म्युला वापरायचा प्रयत्न केला पण लेंथली होतं थोडंसं शॉर्टमध्ये आपल्याला मध्ये करण्याचं त्याच्याऐवजी सेकंड मेथड याने येतं आन्सर पण वेळ लागतो सेकंड मेथड काय सेकंड मेथड सोपी आहे त्यांनी जे दिलं त्याच पद्धतीने जाऊया ए इंटू ॲडजॉईंट बरोबर केलं होतं आपण त्यांनी जे दिलं होतं त्या पद्धतीने कसं करता येईल ए इंटू ॲडजॉईंट ए इंटू ॲडजॉईंट इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज डायरेक्ट इक्वेट ए किती सर 5ab ॲडजॉईंट घ्या ॲडजॉईंट सोपं आहे 2 इकडे घ्यायचं 5 साइन बदला बी त्याला 5b काय केलं 2 इकडे घेतला 5 इकडे घेतला मायनस बीच्या ऐवजी प्लस बी आला आणि ए इंटू ए ट्रान्सपोज ए काय येईल 5a मायनस त्याला थोडंसं इझी करायला बघत होतो मी अजून थोडंसं बघा अजून थोडंसं इझी आणखीन थोडंसं अजून वेळ वाचूया ए इंटू ॲडजॉईंट गिव्हन क्वेश्चन काय ए इंटू ॲडजॉईंट ए इंटू ॲडजॉईंट इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज मी आता काय करतो प्री मल्टिप्लाय बोथ साइड बाय ए इनवर्स प्री दोघांना ए इनवर्स इंटू टू ॲडजॉईंट ए इनवर्स इंटू ए टू ॲडजॉईंट ए इनवर्स इंटू ए काय येतं आय येतं 1 - 1 0 आयने कोणत्या याला मल्टिप्लाय केला ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सफर ए इनवर्स इंटू ए काय येईल आय इंटू ए ट्रान्सफर म्हणजे ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ए ट्रान्सफर ॲडजॉईंट ए कसा काढायचा साइन बदला 2 पोझिशन बदला इथं साइन बदला बी इज इक्वल टू ट्रान्सपोज काय उलटा करायचा रोला कॉलम करायचा 5a बी 3 इक्वेट करा इझिली आन्सर ॲडजॉईंट ए बरोबर केला का बघा 5a मायनस साइन चेंज केलं 2 साइन बदला मायनस बीच्या ऐवजी प्लस बी आला प्लस 3च्या ट्रान्सपोज कसा ट्रान्सपोज सोपं आहे
चला मल्टिप्लाय करा 5a प्लस बी मायनस बी लिहायचं 3 आणि 2 इक्वेट करा तर बीची व्हॅल्यू इझिली मिळते बघा बी इक्वल टू 3 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए 5a इक्वल टू 2/5 बघा 5a इथं बघा कुठे चाललं 5a इक्वल खूप सोपा क्वेश्चन ए इज इक्वल टू काय 2/5 आता a प्लस बी काढूया 5a प्लस बी काढायचं 5a प्लस बी 5 into 2/5 plus b. b किती how much b 3 sir. This 5 get cancelled. 2 plus 3 what is the answer 5. 5 is the answer. D is the answer. Okay. Yeah. आता पुढे घ्या काय म्हटलं पहा b is equal to adjoint. b is equal to adjoint. Okay. And c is equal to 5. त्याचा रेशो एक महत्त्व सांगायचं 8वी प्रॉपर्टी द्यायची adjoint of adjoint mod of a to the power of a to the power n minus into a. आता काय म्हटलं पहा b is equal to adjoint. b is to adjoint. क्वेश्चन 16 कडे पाहता पुढचं फिरवून क्वेश्चन टाकलेलं आहे आपण त्याला इझी राहील पहा b is equal to adjoint. b is equal to adjoint. adjoint याचं घेऊच आपण पण काय म्हटलं पहा adjoint b घेतलं पहा क्वेश्चन काय adjoint of b upon mod याचा मॉड घ्यायचा adjoint of b म्हणजे काय पहा adjoint of adjoint. adjoint of adjoint b ची व्हॅल्यू काय पहा adjoint हे कसं करायचं c ची व्हॅल्यू काय सर 3/3 मॅट्रिक्स काय पहा मॉड ऑफ a टू द पॉवर n into b इथे ये बरं का मॉड ऑफ a टू द पॉवर n मायनस त्याला कसं करायचं 5 टू द पॉवर 5 5 ला बाहेर काढल्यानंतर 5 टू द पॉवर n into मॉड ऑफ a याचा मॉड घ्या तर मॉड ऑफ a काय पहा मॉड ऑफ a काढायचं मॉड ऑफ ह्याच्यावरून काढू शकतो 1 in bracket 2 into 0 0 मायनस इथं मायनस असलं की प्लस घेतात पहा +1 ही लाईन सोडा ही पण लाईन 0 6 लाईन 0 1 0 3 6 5 येतं पुढं सोपं 5 to the power 3 to 5 upon 5 to the power cube to 5 मधून 3 - 2 केल्यानंतर 5 येतात 25 5 into 5 सॉरी हा के पहा तर मॉड ऑफ लिहितो मी मुद्दाम अपॉन 5चा क्यूब इंटू 5 आता 5 घेतल्यानंतर काय मी इथं फॉर्म्युला सांगितलं k raised to n 5 raised to n याचा क्यूब अपॉन 5 5चा क्यूब सगळं कट होतं ना व्हॉट इज द आन्सर ओके थोडंसं अवघड आहे मी परत एकदा ॲडजॉइंट बी काय पहा ॲडजॉइंट ऑफ ॲडजॉइंट ॲडजॉइंट ए कसा काढायचा मॉड ऑफ a into n मायनस 5 - 3 5 आला पहा 5 बाहेर काढल्यानंतर काय येतो 5चा n पॉवर येतो इथं पण तसं केलं 5 to the power n
5 5 गेट कॅन्सल, 5 क्यूब गेट कॅन्सल, वी गेट द आन्सर 1 पद्धती. असं हे प्रॉपर्टीज पाहतो. 17 ते 25 क्वेश्चन सगळे प्रॅक्टिस आहे, पहा सगळे टाईप झाले. मला हिंट देत पुढं पुढं जातो. 20 to 25 क्वेश्चन योग्य ठिकाणी सॉल्व पण करतो, ठिकाणी हिंट देतो. अगोदरचा स्क्रीनशॉट घ्या. आता पहा, ए द मॅट्रिक्स हा ऑलरेडी क्वेश्चन्स आपण घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये काय दिलं पहा, A+3I इनवर्स म्हटलं. पहा क्वेश्चन जरा फिरून विचारायचा प्रयत्न केला. पहा 17 18 दोन्ही क्वेश्चन मी सोड. इथे x² + y² + z², एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायची, मॅट्रिक्स फॉर्म दिलं आहे. पहा सोल्युशन ऑफ इक्वेशनमध्ये त्याला आपण रिडक्शन मेथड वापरली होती. पहा काय काय रिडक्शन मेथड त्यावेळेस समजले, आता उपयोगी. ओके काय दिलं पहा, 1 3 3 रिडक्शन मेथड वापरायची. 1 3 3 1 1 3 इकडे एक्स वाय झेड आहे तसं इज इक्वल टू काय दिलं, 12 15 13 12 15. तर कसं सॉल्व, ह्या दोघांना झिरो बनवायचं. रिडक्शन मेथड म्हणजे काय, हा जो डायगोनल ह्याच्या खालचे एलिमेंट झिरो बनवायचे. कसे बनवायचे, R2 मायनस, हे बघायला R2 म्हणतात, R2 मायनस R1 करा, कॉमा R3 मायनस, कॅल्क्युलेशन R2 मायनस R2. हे बघा पहिला 1 3 3 तसंच ठेवायचं. R2 मधून मायनस 1 मायनस 1 झिरो येतं, 4 मायनस 3 1 येतं, 4 मायनस त्याच्यातून हे मायनस करा. R3 मधून R1 झिरो येतं, 3 मायनस 3 झिरो आला, 4 मायनस कॅल्क्युलेशन सोपं. आपण झिरो करायचं असतं पण ॲटोमॅटिक झिरो आला, काम सोपं झालं. जे इकडे केलं तेच तिकडे पलीकडे करायचं. 12 तसाच ठेवा. R2 मायनस 15 मायनस 23 13 मायनस 20 करूया कॅल्क्युलेशन. यस, x + 3y + 3z पहिली इक्वेशन येईल पहा, इज इक्वल टू कसं करतो पहा, हॉरिझॉन्टली व्हर्टिकलला मल्टिप्लाय करू. y + z इज इक्वल शेवटचं काय पहा, z इज इक्वल टू 1, z इज इक्वल टू 1 ह्याच्यात टाका, y इक्वल टू 2, z इक्वल टू 1 y इक्वल टू 2 ह्याच्यात टाकून x कीप ॲज इट इज. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ z 1. कधी पण प्रॉडक्ट अगोदर करायचा. 6 + 3 9 12 मायनस 9 x इज इक्वल टू किती येईल पहा 3. x मिळाला, y मिळाला, z मिळाला. तर आपल्याला विचारलं x² + y² + z², x² + y² + z². x ची व्हॅल्यू 1 आहे पहा, 3 चा स्क्वेअर 9 आहे, y ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4 येईल, आणि z ची व्हॅल्यू 1 आहे. व्हॉट इज द आन्सर, 14 इज द आन्सर. ओके, रिडक्शन मेथड त्याला प्री मल्टिप्लाय करून जमल पहा. पण सर त्यांनी A+3I दिलं, घाबरू नका, एकदम सोपं. त्याला मी थोडंसं फोडून देतो. क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे पण मी करतो. त्याचे फॅक्टर पाडतो पहा थोडक्यात. A² - 4A + 3A + 3I इज इक्वल टू ला पण फोडू शकतात. स्क्वेअर - 4A 3A. तुमच्या लक्षात येईल की 24 जास्त आहेत. 24 मध्ये आहे 24I - 21. -4A काय घाला, -7A
आता मला ह्याची गरज आहे पहा ए स्क्वेअर मायनस 7 ए प्लस 24 आयला ते थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे पण इझी करू 3a मायनस 20 इज इक्वल टू काय अल्फा मायनस यातून ए कॉमन निघतंय सर यातून ए 3 कॉमन निघतोय सर ए ॲक्च्युली आय येतो पण ए इज इक्वल टू मायनस अल्फा ए प्लस 3 इंटू 1 आहे पहा 1 म्हटल्यानंतर आय लिहिलं तरी चालतं सेकंड ब्रॅकेटमध्ये काय अल्फा ए मायनस 24 आहे त्याने सांगितलं ए प्लस 3 आय इनवर्स म्हणजे ह्याचा इनवर्स काढ ए प्लस 3 आय इथं ठेवतो इज इक्वल टू प्लस 24 आय अपॉन त्याला इकडे ट्रान्सफर करू ए मायनस तर ह्याचं इनवर्स करायचं म्हणजे ह्याला रेसिप्रोकल घ्यावं लागेल तर 4 ए प्लस 3 आय इनवर्स हा जे डबल ई लेवलचा क्वेश्चन आहे पहा काही मी तुम्हाला सांगितलं 10 क्वेश्चन जे डबल लेवलचे कुठल्या शिपला येईल सांगता येत नाही आपल्याला ह्याची पण तयारी ठेवायची त्याचा अभ्यास चांगला झाला ऑलरेडी मॅथ स्ट्रॉंग आहे त्या क्वेश्चन्सकडे जरूर लक्ष उलटा करायचं तर प्रत्येकाला 24 ए प्लस 3 आय आता काय करतो मी मायनस नको आहे मला सर बदलू शकतो वरच्या याचा साईन बदल 7 आय प्लस एच्या ऐवजी मायनस अपॉन 20 प्रत्येकाला देऊया 24 नुसता 24 लिहिलं तर 7/24 आय ए बाय 24 1/24 फायनल 7 आय अपॉन 24 मायनस ओके थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आपण इझिली सोडू हा एकदम सोपा होता हा रिपीट अगेन परत एकदा सांग -4a + 3 त्याला कसं केलं 24 तर एक कळालं कसं काय पहा माझ्या असं असेल की 24 शब्द बराच येतो 24 आणि 21चा त्याला मी तशा प्रकारे बाकी काय ओके अशा प्रकारे 18 पर्यंत क्वेश्चन झाले पुढे जाऊया आता त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला की आतापर्यंत 1-2 क्वेश्चन टफ लागले त्यामुळे 18 क्वेश्चन त्याची प्रॅक्टिस करा लेट ए बी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स of order n mod of a is equal to k adjoint f a inverse डायरेक्ट फॉर्म्युला आहे k जर बाहेर काढला तर k रेस टू n मायनस टू a काय तर पहा adjoint a मध्ये k रेस टू n मायनस k जो असतो तो बाहेर निघतो म्हटलं a is non singular matrix of order n mod of a equal to k mod of a adjoint a चा इनवर्स काय येतो पहा आता सांगितलं मोठेमध्ये mod of a to the power n minus into a mod of a काय पहा k a to the power n minus 2a therefore answer a equal to दिले पहा a inverse is equal to alpha I plus beta I अल्फा I plus beta I ओके ह्यामध्ये व्हॅल्यू इनवर्स आपल्या रेग्युलर पद्धती काढा ह्याच्यात व्हॅल्यू टाका हा क्वेश्चन तुम्हाला जमू शकतो 19 तर मी सोडला 20 पण तुमच्यासाठी 21 22 ए बी इनवर्स दिलं पहा ए बी इनवर्सची एक प्रॉपर्टी आता शिकवलेली वापरायची पहा काय वापरायची ए बी इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स टू ए इनवर्स उलटा करायचं तर ए इनवर्स माहिती आहे का ए इनवर्सची व्हॅल्यू माहिती आहे ए बी इनवर्स पण ऑलरेडी बी इनवर्स इंटू ए इनवर्स बी इनवर्स काढण्यासाठी काय करा ए बी इनवर्स माहिती आहे तुम्हाला -7 2 इंटू बी इनवर्स काय पहा तो तर काढायचं ए इनवर्स माहिती आहे काय असतं ए इनवर्स आहे पहा 1/3 4 3 ती वर जाईल पहा
ह्याला एक आयडिया आहे, एकच आयडिया 3 इकडे पाठवा. 3/6 -7 2 3 3 पाठवलं तिकडे. आता बी इनवर्स माहिती नाही. बी इनवर्स समजा तुमचा ABC 4 3 3 1 3 2 1 2. तुम्हाला हे प्रॉडक्ट करावं लागेल. असेल 4A - B 3A 0 4C 3C D इंटू 0 0 असेल पहा. ओके, इझिली जमल पहा. तुम्हाला दिसायला अवघड दिसते पण सोपं. 7 2 3 3H व्हॅल्यू काय पहा. खूप जण -3 लिहितील पहा. 3H दिस 3 गेट कॅन्सल. A इक्वल टू -1. 3Cची व्हॅल्यू काय पहा 3. C इक्वल टू काय पहा 1. बघा A मिळाला -1 C मिळाला. बघा आता ए हे बघा आन्सर पहा ABCD. बी आणि हे काढायचं करण्यानंतर बघूया अगोदर पहा ABCD B इनवर्स. ए किती येईल पहा -1. बी माहिती नाही आपल्याला, ठीक आहे जरा. सी किती येईल सर? सी 1 आहे पहा. जर तुम्ही इथं ABCD सी किती सर? तर 1/2 कॉमन काढलं तर काय येईल पहा. बी आणि डी लिहित नाही मी. -1 1/2 कॉमन 1 1/2 -1 1/2. सॉरी इथं 2 येईल पहा. 1/2 काढलं -1 एका खाली एक -2 कुठे आहे. ठीक आहे. एक 3C इज इक्वल टू 3 आलं. पण C 1 आलं. ABC इथं 2 पाहिजे, तर -1 पाहिजे. इथं आले पहा. बरं ठीक आहे. आता सर हे काढूया मेन. तुम्ही हे काढली ए आणि सी काढली. मेन काढूया 4A - B. एच व्हॅल्यू मिळाली 1. 4 इंटू -1/2 B प्लस B इज इक्वल टू B इक्वल टू 5. बीच व्हॅल्यू पण मिळाली. कसं केलं पण आपण ह्याला मल्टिप्लाय केलं -2 -2 तिकडे +2. -7 2 राहायला पाहिजे. 3C इज इक्वल टू 3 जरूर घेतलं पण 1/2 ला C 1/2 जर 1/2 घेतला तर इथं काय 1 1. बघ हे उत्तर आहे पहा. इथंच उत्तर येतं. प्रत्यक्ष करू हे सोपं आहे. ए ट्रान्सफर घ्यायचा, ए इनवर्स घ्यायचा. बस शॉर्टकटनी ए ट्रान्सफर डायरेक्ट काढता येईल आणि ए प्रॉडक्ट घ्यायचा आन्सर. ओके, हे 2 क्वेश्चन तुम्हाला ठेवले. 23 24 cos θ A2 A2 तो फॅक्टर्सवाला क्वेश्चन आला. हां, ह्याच्यामध्ये सांगायचं एक महत्त्वाची ट्रिक राहिली. जर को फॅक्टर आणि मेन प्रॉडक्ट ह्यांचा जर प्रॉडक्ट केला तर काय येतं? A11 A12 A12 A13 इज इक्वल टू काय येतं पहा मॉड ऑफ. ही पहिली प्रॉपर्टी. आणि दुसरी जर समजा प्रॉपर्टी उलटी असेल A11 A12 A11 तर A21 घ्या. बी असा येतो A21 A11 A22 A A23 A13 इज इक्वल टू 0. मॅट्रिक्स सारखीच आयडिया पहा. हे जर घेतलं तर मॉड ऑफ ए येतं. हे जर घेतलं तर काय येतं पहा. त्याचा उपयोग करून हा 23 क्वेश्चन सोड. 24ला डिझाईन करायचं 2i + j 3/3. 3/3 म्हणजे कसं असतं पहा. A11 2 A13 A21 A22 A23 A31
A32 आणि A3. आय म्हणजे पहिली व्हॅल्यू, जे म्हणजे दुसरी व्हॅल्यू. ही व्हॅल्यू काढून तुम्हाला मॅट्रिक्स तयार करायचा. 2i प्लस जे. आय प्लस काय 2 1 2 1 3 टाका. 2 1 2. आयची व्हॅल्यू 1 टाकायची आणि ते इथं टाका. इथं किती टाकला? 2 1 2 प्लस 1 3 आलं. इथं पण टाका. आयची व्हॅल्यू 1 टाका प्लस 2 4 येईल पहा. आयची व्हॅल्यू 1 2 1 2 प्लस 3 5. आयची व्हॅल्यू 4 प्लस 1 5 6 7. काय पहा 3 टू द 6 प्लस 1 8. त्याच्यात थर्ड एलिमेंट सेकंड रो ऑफ ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. थर्ड एलिमेंट ऑफ सेकंड रो. थर्ड एलिमेंट ऑफ सेकंड. ते तुम्हाला A23 काढायचं, पण ॲडजॉइंटचा काढायचा. ॲडजॉइंटचा काढता असताना व्हेरी सिंपल आयडिया. 2 × 3 घ्यायचं. ॲडजॉइंट 2 3 उलटा करायचं. ओरिजिनल मॅट्रिक्सचा 3 2 घ्यायचा. 3 2 म्हणजे ह्याचा तो फॅक्टर घ्यायचा. काय तर 3 आणि 7 21 वजा 25. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही A32 काढता म्हणजे -1 असतो. 1 टू द पॉवर 3 प्लस 2 वजा 4 आणि 4 उत्तर येईल. सी जा. ओके, या पद्धतीने येतेच. पण इन्व्हर्स काढून घ्यायचा, व्हॅल्यू शोध. पण तुम्हाला व्हॅल्यू इन्व्हर्स शॉर्टकटने काढा आणि डायरेक्ट व्हॅल्यू. ओके. काही क्वेश्चनचे डाऊट्स असतील, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जरूर सांगा. 2 तास आपलं लेक्चर चालू होतं. बऱ्यापैकी आयडिया आहे. ओके. लेक्चर आवडतं तर इतर मित्रमंडळींना पाठवा. ग्रामीण भागातल्या मुलामुलींपर्यंत पोहोचण्यासाठी आपला हा चॅनल पहा. तळागाळातली मुलं मुली कव्हर व्हावेत हा उद्देश. तुमची मित्रमंडळी जाऊ शकत नाही किंवा घरी बसूनच अभ्यास करतात, इकॉनॉमिकल कंडिशन, वेगळे प्रॉब्लेम्स आहेत पहा. अशा मुलांना कुठल्या प्रकारचा क्लासला गरज नाही. अशा प्रकारे व्यवस्थित सगळे टाईप्स अँड टाईप कव्हर करून क्वेश्चन्स विथ एक्झाम्पल्स घेतले. व्यवस्थित करा, पार करा. ऑल दी बेस्ट.